आजकाल असं म्हणतात की लाईफ स्पॅन इज 70 to 80 years, पण हेल्थ स्पॅन इज हार्डली 20 to 30 years. म्हणजे तुमचं स्वतःचं जर लाईफ स्पॅन जर मोठं आहे आणि त्यातली 20-30 वर्ष तुम्ही गोळ्याच खाणार आहात किंवा ऑपरेशन्स करणार आहात, इल हेल्दी राहणार आहात, तर इल हेल्थमध्ये राहण्यात किंवा डिझीजमध्ये राहण्यात काही पॉईंट नाही आहे. एक जन्मपत्रिका घेता, त्याच्यामध्ये 12 घरं असतात. तर ती 12 घरं साधारणतः मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमच्या डोक्यापासून त्या पायापर्यंत डिवाइड असतात. म्हणजे पहिलं घर डोक्यासाठी, दुसरं तुमच्या चेहऱ्यासाठी, तिसरं तुमच्या खांद्यासाठी, असं एक करत आपण खाली परत येतो. ह्याच्यामध्ये असं होतं खूप वेळा की तुम्हाला कळतं की कुठल्या प्रकारची जी सायकोलॉजी आहे. तुम्हाला काही जरी करायचं असेल, तुम्ही साधं ओम नमः शिवाय जरी म्हणाला तरी तुम्ही सगळे ग्रह तुम्ही हॅप्पी ठेवू शकता. तुमचं वय 60 आहे, तर तुमचं ह्याच्या पुढे उतरतं वय आहे, आता मेंटेन करा. इतक्या साऱ्या सुया टोचल्यानंतर ऑब्व्हियसली पेन होत असतील ना? नाही, आमचं ब्रीद वाक्य आमच्या क्लिनिकचं आहे, आम्ही टोचून बरे करतो. नवीन आई झालेल्या आहेत त्या मातांना की तुम्ही आपल्या मुलांसाठी एक मील तरी कमीत कमी स्वतः बनवून द्या, कमीत वयाच्या 8 वर्षापर्यंत. शेवटी आई चंद्राचा कारक ना, आणि वडील सूर्याचा कारक. बघितलं तर सगळंच पिंडे ते ब्रह्मांडे, आपल्या हातात सगळंच आहे. तर आईनं कमीत कमी एक जेवण तरी द्यावं. आणि सगळ्याच गोष्टी किती कॅलरीज आहे त्याच्यावरती नसतं, त्या म्हणजे सत्व किती आहे, प्रेम किती आहे, कसं तुम्ही जेवताय, खरंय खरंय, तुमची वृत्ती काय आहे ते खाताना, ते इम्पॉर्टंट आहे. जाता जाता आपल्या दर्शकांसाठी अशा 3 त्रिसूत्री सांगा की त्या केल्यानंतर त्यांची जी लाईफ आहे ओव्हरऑल ते छान हेल्दी लाईफ जगतील. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. चांगलं आरोग्य म्हणजे काय, चांगल्या आरोग्याशी तुमचा आहाराचा काय संबंध आहे, किंवा आहार आणि आरोग्य याचा परस्पर संबंध काय आहे. मग हे सगळं छान सुचारूपणे चालण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत लागते. आणि मग अशा केसमध्ये जेव्हा डॉक्टर तुमच्यासोबत असतात तेव्हा आहार, व्यायाम, ताणतणाव व्यवस्थापन या सगळ्याविषयीची छान चर्चा घडून येते. तर आज अशीच एक तज्ज्ञ व्यक्ती आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये डिस्कस करण्यासाठी आलेली आहे. डॉक्टर राज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि ते ॲक्युपंक्चर तज्ज्ञ आहेत, त्यानंतर नॅचरोपॅथी तज्ज्ञ आहेत. आहारविषयी मार्गदर्शन ते लोकांना करतात. यात सगळ्यात महत्त्वाचं मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी याचा तुमच्या आरोग्याशी कसा संबंध आहे याविषयी सुद्धा ते छान मार्गदर्शन करतात. सो फार वेळ घालवत नाही तर डॉक्टरांशी आपण गप्पा मारूयात आणि मनातले माझे जे काही प्रश्न आहेत ते सगळे आज मी डॉक्टरांशी बोलणार आहे. सो डॉक्टर, आपलं मनापासून खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि तर सगळं बोलूच यात आपण, पण आधी आपल्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. मी पुण्यामध्ये विमाननगर आणि औंध इथे प्रॅक्टिस करतो. तर गेली 16 वर्ष मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. तर त्यातील 6 वर्ष मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होतो आणि गेली 10 वर्ष माझं सेंटर मी चालवतो आहे. तर आम्ही फंक्शनल मेडिसिन, निसर्गोपचार, योग चिकित्सा आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी असं कॉम्बिनेशन करून इंटिग्रेटिव्ह वेलनेस हा आमचा मोटो आहे, की जेणेकरून तुम्हाला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत आजकाल त्यांना मार्गदर्शन करता यावं, आणि जे जुने झालेले क्रॉनिक प्रॉब्लेम्स आहेत, जुनी दुखणी आहेत, त्यांना फरक करता यावा आणि त्याचं मार्गदर्शन लोकांना करावं. त्याबरोबर काही कोर्सेस आम्ही चालू करतोय जेणेकरून लोकांना शिकवता यावेत त्या गोष्टी. ह्याचाही आम्ही प्रयत्न करतोय की ते एक सेंटर बनावं. सो पुण्यामध्ये हे आमचं पहिलं सेंटर आहे, जेणेकरून निसर्गोपचार, अक्युपंक्चर, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आणि प्राणायाम किंवा योगा ह्याचं एक कॉम्बिनेशन आम्ही केलं आहे. करेक्ट. खूप छान आहे. आणि जेव्हा आपण या पॉडकास्टच्या निमित्ताने थोडंफार आधी चर्चा केली तेव्हा तुम्ही इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या, त्या सगळ्या स्टेप बाय स्टेप मला आपल्या प्रेक्षकांपुढे आणायच्या आहेत. तर सगळ्यात पहिलं मला सांगा, द बेस्ट हेल्थ म्हणजे नेमकं काय? हेल्थ म्हणजे मॅडम, आपण लहानपणी शिकलेलो आहोत की हेल्थ म्हणजे फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, सायकोलॉजिकल आणि सोशल या 5 तत्वांवरती तुमचं हेल्थ चांगली पाहिजे किंवा तुमचं एक स्वास्थ्य पाहिजे. तुम्हाला कुठलाही रोग नाहीये, निरोगी आहात तुम्ही. तर तुमचं फिजिकली तुम्ही फिट आहात का, तुमचे पॅरामीटर्स मेडिकली चांगले आहेत का, तुम्ही मानसिकरित्या खंबीर आहात का, चांगले विचार तुम्हाला येतात का, तुम्हाला हास्य आहे का, आयुष्यामध्ये आनंद आहे का, त्यानंतर तुमची सोशल इंटरॅक्शन लोकांशी कशी आहे, तुम्ही एकटेच आहात का सगळ्यांशी तुम्ही समजून चालता, त्याबरोबर तुमचं सायकोलॉजिकल, तुमची वृत्ती कशी आहे. आपण म्हणतो ना की सात्विक, राजसिक, तामसिक, तुमची वृत्ती कशी आहे, ह्या गोष्टीही तुमचा एक समन्वय लागतो. हे सगळं ज्यावेळी आपण बघतो त्याला आपण चांगला नागरिक असं म्हणतो. त्यामुळे आपण सिव्हिक सेन्स जे आपल्याला बनवायचं आहे, ज्याला आपण म्हणतो की भारताला विश्वगुरू करायचं आहे,
त्याच्यासाठी चांगले नागरिक तरी बनवावे लागतील आपल्याला. आणि ते आमचं एक छोटंसं म्हणतात ना, फुल ना फुलाची पाकळी, हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर आम्ही एक टार्गेट ठेवलंय की कमीत कमी 1 मिलियन म्हणजे 10 लाख लोकांपर्यंत तरी आम्हाला पोहोचायचं आहे, जेणेकरून आम्ही हा जो आमचा एक निधार आहे किंवा आमची जी प्रण आहे तो आम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. डॉक्टरांचा जो मोटो असतो, जो मला जेन्युअनली तुमच्यामध्ये जाणवला, की तुमची जी प्रॅक्टिस आहे ती नॉर्मली मनुष्य आजारी पडू नये यासाठी तुम्ही जास्ती लोकांना मदत करता. सो त्याविषयी जरा मला सांगा. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, जसं आता म्हणतो आपण की रोग, आता डायबिटीज आहे किंवा कॅन्सर आहे, हार्ट डिसऑर्डर आहे, तुम्ही पेपर उघडा, कुणाकुणाला तरी कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे किंवा नवीन जिम करतायत आणि हार्ट अटॅक आलेला आहे, किंवा डायबिटीज ज्याला आपण वर्ल्ड कॅपिटल म्हणतो भारताला, हे सगळ्यांना, आता लहान मुलांना सुद्धा डायबिटीज आहे. सो ते प्रॉब्लेम आहेत की आपल्या खाण्यापिण्यामध्ये, आपल्या दिनचर्येमध्ये, आपल्या विचारसरणीमध्ये हे आपण चेंज होत गेलेले आहेत लास्ट फ्यू इयर्समध्ये. त्याचा हा प्रकोप आहे असं आपण पकडूया. मग त्याला बरं कसं करण्यासाठी किंवा हा रोग येऊच नाही ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो, त्याला आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. म्हणजे कॅन्सर येतोय पण कॅन्सर न येऊ किंवा डायबिटीज न हो, जर तुम्ही प्री डायबिटिक आहात किंवा घरात माहिती आहे की आजीला डायबिटीज होता, वडिलांना आहे किंवा आईला होता, तुम्हाला होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता, काय पावलं घेऊ शकता, किंवा वजन वाढल्यावरतीच तुम्हाला कमी करायचं आहे का? ट्रू. सो त्याच्या अगोदर तुम्ही का प्रयत्न करत नाही? तसा आपला लाईफस्पॅन कमी आहे. आजकाल असं म्हणतात की लाईफस्पॅन इज 70 to 80 years, पण हेल्थ स्पॅन इज हार्डली 20 to 30 years. म्हणजे लाईफस्पॅन म्हणजे बरोबर आहे, तुमचं जीवन 70-80 वर्षापर्यंतच आहे, पण स्वास्थ्य तुमचं हार्डली 20 ते 30 वर्षच आहे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही आयुष्याचा आनंद किती काळ घेऊ शकता हे म्हणताय का तुम्ही? करेक्ट. मग तुमचं स्वतःचं जर लाईफस्पॅन जर मोठं आहे आणि त्यातली 20-30 वर्ष तुम्ही गोळ्याच खाणार आहात किंवा ऑपरेशनच करणार आहात, इल हेल्दी राहणार आहात, तर इल हेल्थमध्ये राहण्यात किंवा डिझीजमध्ये राहण्यात काही पॉईंट नाहीये. मग त्याच्यासाठी तुमचा प्रयत्न झाला पाहिजे. तर आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की निसर्गोपचार, योग आणि तुमचा आहार ह्याद्वारे तुम्ही लोकांपर्यंत जाऊ शकता. आणि हे जर तुम्ही, डॉक्टरचं काम आहे लोकांना शिकवणे. डॉक्टरेट आपण म्हणतो ना, PhD केली, डॉक्टरेट झाला म्हणजे आपण शिकवतोय. फिजिशियन इज द वन हू ट्रीट्स. सो ॲज अ डॉक्टर माझा प्रयत्न आहे की ते लोकांना शिकवणे, आणि ट्रीट तर आपण करतोच आहे. आणि लोकांना अक्युपंक्चरबद्दल पण आम्ही जागरूकता आणतोय, कारण अक्युपंक्चर हे खूप जुनं सायन्स आहे योगासारखं. तर त्या कॉम्बिनेशनमध्ये आम्ही लोकांना मदत करतोय. अच्छा. मग आता नॅचरोपॅथी म्हणजे निसर्गोपचार आणि ॲक्युपंक्चर या दोन्हींची सांगड घालून कुठल्या कुठल्या डिसीजवरती आपण हेल्प करू शकतो लोकांना? तुमच्या साधारणतः मेटाबॉलिक डिसऑर्डर ज्याला म्हणतो, पोटाचे रोग, गुडघ्याचे किंवा पेन मॅनेजमेंटचे रोग, न्यूरोलॉजिकल म्हणजे पॅरालिसिस असो, पार्किन्सन्स असो, तुमचं ADHD असो, लहान मुलांचे रोग असो, ह्यामध्ये खूप चांगला फरक आणता येतो. कारण मॅक्सिमम लोकांना पोटाचे रोग जास्तीत जास्त आहेत. आणि पेन मॅनेजमेंट आजकाल ट्रॅफिकमध्ये किंवा वर्कआउटमुळे किंवा लो इम्युनिटीमुळे, लो सनलाईटमुळे, व्हिटॅमिन D डेफिशियन्सीमुळे लोकांची हाडं ब्रिटल झालेली आहेत. म्हणजे लोक लगेच थकतायत. आपण म्हणतो ना की जीव नाही आहे, म्हणजे शक्ती कमी पडते. तर ही जी शक्ती कमी पडते आधीच्या लोकांमध्ये ती होती, आणि आजकाल आपल्या मातीमध्ये पण जे द्रव आहेत ते कमी आहेत. म्हणजे आधीच्या काळचं जे खाणं होतं त्याच्यामध्ये काही ती शक्ती होती. आजकाल आपण खातोय फक्त, पण ती शक्ती मिळत नाहीये. म्हणून आपल्याला सप्लिमेंटेशनची गरज लागतीये, कारण त्या मातीमध्ये बऱ्यापैकी फर्टिलायझर्स आहेत आणि त्यामुळे जीव कमी होतो. सो लाईफस्टाईल तशी झाल्यामुळे खऱ्या अर्थानं तो प्रॉब्लेम येत आहे. आणि आम्ही निसर्गोपचाराद्वारे लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही डायबिटीज असो, हाय BP असो, तुम्हाला आर्थरायटिस असो, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असो, तुम्हाला हे फर्टिलिटीचे इश्यूज असो, सोरियासिसचे इश्यू असो, हेअर लॉस असो, पिरियड्सचे प्रॉब्लेम असो, म्हणजे वुमेन हेल्थ केअरमध्ये पिरियडचे प्रॉब्लेम असो, मेन हेल्थ केअरमध्ये तुमचे स्पर्म काउंट कमी असो, सेक्शुअल इश्यूज असतो, तुम्हाला साधारणतः इनफॅक्ट इवन कॉन्स्टिपेशन ज्याला आम्ही म्हणतो की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कॉन्स्टिपेशनचा. मॅक्सिमम लोकांना कॉन्स्टिपेशन आहे. म्हणून कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना ते स्पेसिफिक चूर्ण किंवा गोळ्या घेतल्याशिवाय सकाळी मोशनच होत नाही. त्यामुळे हा सगळ्यात मोठा रोग आहे. कॉन्स्टिपेशन हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना बरं करण्यासाठी निसर्गोपचार म्हणजे नैसर्गिकरित्या तुम्ही बरं होऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही अक्युपंक्चर यूज करा, तुम्ही प्राणायाम यूज करा, तुम्ही आहारामध्ये बदल करा, तुमच्या सवयींमध्ये बदल करा. ओके. सगळ्यात मोठा म्हणजे हॅबिट आहे. तुम्ही लोकांना म्हणजे म्हणतात ना
घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पाणी नाही पाजू शकत. जोपर्यंत तुमची हॅबिट बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सही मार्ग नाही निवडणार. तो प्रयत्न आहे, म्हणजे लाईफस्टाईल बदलणे. तर ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे की लोकांपर्यंत हे पोचावं आणि वेगवेगळ्या ह्या जी क्रॉनिक डिसऑर्डर्स आहेत, इश्यूज आहेत, ह्यांना आपण मार्गदर्शन करून हेल्प करून बरं करावं. ओके. मग नॅचरोपॅथीमध्ये नेमकं काय येतं? म्हणजे तुम्ही फळभाजीपाला खाणं हे येतं का, निसर्गाच्या जवळ जाणं येतं का स्वतःला आपण म्हणतो ना की आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर बरं वाटतं, सो ह्या सगळ्या गोष्टी नॅचरोपॅथीमध्ये मोडतात का? नॅचरोपॅथीमध्ये येतात. नॅचरोपॅथी हा एक वाईड टर्म आहे, म्हणजे इट्स अ बिग टर्म ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत. मग निसर्गात जाऊन राहणं हे शक्य नाहीये. आपल्याला निसर्गोपचार हा घरच्या घरी करता आला पाहिजे. आपण रिट्रीटला जाऊन किंवा 7 दिवस राहून एक तात्पुरतं बरं वाटेल, टेम्पररी आहे, मग आपल्याला बरं वाटतं की 10 दिवस गेलो, मसाज त्यांनी घेतला, तिथलं खाल्लं, निसर्ग चांगला होता, थेरपीज असतात, बरं वाटतं. पण दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करू शकतो? दॅट इज इम्पॉर्टंट. जे तुम्ही दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये करू शकाल, की तुम्ही एक झोपण्याची वेळ आहे, उठण्याची वेळ आहे, तुमची खाण्याची एक दिनचर्या आहे, तुम्ही खाताय ते काही प्रमाणामध्ये खाताय, त्या प्रमाणाच्या बाहेर गेला की तुम्हाला रोग येणार आहेत. कारण ती एक लेवल आहे बॉडीची. एका लेवलला स्ट्रेस घेऊ शकतो आपण, त्या पुढे गेला की डिसऑर्डर येतात. खाण्याचं तसंच आहे, आपली एक पाचन शक्ती आहे, तर तुमचा व्यायाम झाला पाहिजे. तर निसर्गोपचारामध्ये आमच्याकडे आहार हे पहिलं शास्त्र आहे. आता त्यालाच बाहेर फंक्शनल मेडिसिन असं म्हणतात. म्हणजे काय की तुम्हाला तुमचं ब्लड वर्क बघून, म्हणजे सायंटिफिकली तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुम्हाला डायबिटीज आहे. तर डायबिटीज कसा आहे, तर तुम्ही ब्लडचे टेस्ट केले, तुमचे लिपिड प्रोफाईल घेतला किंवा तुमचं HbA1c घेतलं, तुमचं फास्टिंग इन्सुलिन घेतलं, PP शुगर घेतली, फास्टिंग शुगर घेतली, मग एक पॅरामीटर आले की तुम्हाला कळतं की बाबा हा शुगर आहे. मग तुम्ही काही आहार फॉलो केला जो दिलेला आहे, त्याबरोबर काही सेशन्स अक्युपंक्चरचे केले, त्याबरोबर प्राणायाम केला आणि तुमची झोप व्यवस्थित झाली, तुम्हाला काही मंत्र किंवा तुम्ही काही स्तोत्र म्हणली किंवा काही प्रार्थना केली, तर तुम्ही 3 महिन्यामध्ये, माझ्याकडे आता सिंगापूरची एक केस आहे जे 2000 मेटफॉर्मिन घेतोय, 30 वर्षापासूनचा त्यांना डायबिटीज आहे त्या मॅडमला, आणि आता 3रा महिना आहे त्यांचा. त्यांची गोळी त्यांच्या डॉक्टरांनी पूर्णतः बंद केलेली आहे. आपण रिव्हर्स करतोय. आपण कोणाला लगेच थांबवा म्हणत नाही. आपण म्हणतोय की तुम्ही जागरूक व्हा, तुम्ही आहार व्यवस्थित करा, तुमच्या मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांबरोबर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही जाणून घ्या. म्हणजे कुणाचाही आपण म्हणतो ना की कुणाच्याही पायावरती आपण कुऱ्हाड मारत नाहीये, ना कुणाला आपण इन्सल्ट करतो, आपण कुणालाही छोटं टाकण्याचा प्रयत्न करत नाही. आपण प्रयत्न करतोय की लोकांना जागृत करणे. तुम्ही आहार घ्या, तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही झोपा व्यवस्थित, प्रार्थना चांगली करा, जेणेकरून तुमचं मन चांगलं राहील. कारण मोस्टली आता साधा आपण उदाहरण डायबिटीजचं घेतोय, तर डायबिटीजमध्ये सुद्धा असं होतं खूप वेळा की तुमचं लिपिड प्रोफाईल जो आहे तो बऱ्यापैकी वाढलेला असतो. तुम्ही जर बघितलं तर, म्हणजे फॅट्स तुमचं जे असतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अप अँड डाऊन असतं. LDL HDL हे कोलेस्ट्रॉल सुद्धा वरती खालती असतात. तुम्हाला सिम्पटम काही वाटत नाहीत. तुम्ही बाहेरून जरी थिन असला तरी आतून तुमच्यामध्ये फॅटचे प्रॉब्लेम असतात. लिव्हरचाही इश्यू असतो. मग पहिल्यांदा सुरू होतो लिव्हरचा इश्यू, फॅटी लिव्हर चालू होतो, नंतर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स येतो, मग तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट होतो. हा स्टेप आहे. खूप लोकांना ही स्टेप बाय स्टेप येते. आपण फक्त डायबिटीजकडे बघतो, त्याच्या मागचं कारण बघत नाही, आणि आपण फक्त गोळी खातो, आपण रिस्पॉन्सिबल होत नाही. दॅट इज द इश्यू. सो जागरूक करणं हे आमचं मोटिवेशन आहे. त्या केसमध्ये तुम्ही आता जे म्हणालात की हेल्दी लाईफस्टाईल किंवा हेल्दी खाणं, ह्या सगळ्या गोष्टींनी कित्येक वर्षाचा सुद्धा डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो. आता डायबिटीजमध्ये मॅडम कसं आहे की इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज असेल तर त्याचं वेगळं कारण आहे, त्याला इन्सुलिन लागणारच आहे तुम्हाला. पण टाईप 2 डायबिटीज असेल, टाईप 2 डायबिटीसला पहिल्यांदा एल्डरली डायबिटीज म्हणायचे, मग ते लहान मुलांमध्ये, यंग लोकांमध्ये आल्यावरती त्याचं नाव त्यांनी टाईप 2 केलं, की हे लाईफस्टाईलमुळे झालेला प्रॉब्लेम आहे. डायबिटीज बरोबर जर 5-6 वर्ष राहिला तर तुम्हाला न्यूरोपॅथी पण येते, पायामध्ये पण त्रास होतो, डोळ्यामध्ये त्रास होतो. तुमच्या कॅन्सरमध्ये डायबिटीज इज वन ऑफ द लीडिंग कॉजेस, की जर तुम्हाला डायबिटीज आहे तर कॅन्सरही जास्त होतो, प्रमाण जास्त वाढतं, त्याचं पर्सेंटेज जास्त वाढतं. तुम्हाला सेक्शुअल प्रॉब्लेम जास्त होतात, मुलांमध्ये ग्रोथ हॅम्पर होते, BP पण चालू होतो, BPचे त्रास चालू होतात. आणि मुख्य म्हणजे आर्टरीवरती त्रास झाल्यामुळे कार्डिओवॅस्क्युलर, म्हणजे तुमच्या हार्टवरती पण त्रास होतो. म्हणजे विचार करा, एक साधी गोष्ट आहे डायबिटीज, पण त्यामुळे एवढे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत.
तर तुम्हाला तुमचा आहार बदलणे, तुमचं अक्युपंक्चर करणे किंवा योग करणे हे किती इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावरनं आपल्याला कळतं. म्हणजे टोटल जीवनशैली जी तुमची आहे, जी आता अतिशय अस्ताव्यस्त आहे, म्हणजे एक तर लोकांना वर्क फ्रॉम होम आहे किंवा अनेकांना शिफ्टमध्ये काम करावं लागतं, या सगळ्या गोष्टी म्हणजे ही पर्सन टू पर्सन गोष्ट होईल ना आता, की बाबा मला वर्क फ्रॉम होम आहे तर इन दॅट केस माझा आहार वेगळा असेल, माझ्यासाठी गोष्टी वेगळ्या असतील. इट हॅज टू बी पर्सनलाइज्ड. प्रत्येकाला आपण त्यांच्या ठोक ताळे नाही देऊ शकत. आपण म्हणू शकत नाही की सकाळी उठल्यावर तुम्ही गाजराचा ज्यूस प्या किंवा लौकीचा ज्यूस प्या, असं नाही म्हणू शकत आपण. खूप वेळा असं होतं की पनीरचं फूल, आता खूप डायबिटिक लोकांना माहिती असेल की पनीरचं फूल असं एक मिळतं आयुर्वेदिक शॉपमध्ये. तुम्ही सगळेच उठून पनीरचं फूल नाही घेऊ शकत किंवा सगळेच उठून हळदच घ्या आणि बरे व्हा असं होऊ शकत नाही. आयडिया इज प्रत्येकाला पर्सनलाइज तुम्हाला करावं लागतं. त्यांचे मोटिवेशन काय, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय, त्यांचं वय काय, त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी कशी आहे, त्यांचं मेंटल हेल्थ कसं आहे. सगळ्यात मोठा आत्ताच्या ह्याच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे, पॅन्डेमिक आहे मेंटल हेल्थचा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी सुद्धा मी ऍड केली आता रिसेंटली, कारण आम्हाला जाणायचं की समोर कोण बसलंय. खूप वेळा पेशंट स्ट्रेसमध्ये येतो आणि म्हणतो डायबिटीज आहे, मग आपण म्हणतो बाबा गोळ्या घ्या आणि बरे व्हा, पण दॅट इज नॉट द राईट वे. समोरच्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं काय झालेलं आहे, कुठल्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे हे इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. म्हणजे त्या डायबेटीस म्हणजे कुठलाही डिसीज घेऊ देत, आपण त्याच्या मुळाशी जाणं आणि तो का झालाय त्याच्यासाठी प्रयत्न करणं, दॅट इज कॉल्ड मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी. हो. आता त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्ही साधारणतः एक जन्मपत्रिका घेता, त्याच्यामध्ये 12 घरं असतात. तर ती 12 घरं साधारणतः मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमच्या डोक्यापासून त्या पायापर्यंत डिवाइड असतात. म्हणजे पहिलं घर डोक्यासाठी, दुसरं तुमच्या चेहऱ्यासाठी, तिसरं तुमच्या खांद्यासाठी, असं एक करत आपण खाली परत येतो. ह्याच्यामध्ये असं होतं खूप वेळा की तुम्हाला कळतं की कुठल्या प्रकारची जी सायकोलॉजी आहे, तर चंद्रमा कसा आहे, तुमचं मन कसं आहे, कारण 70% बॉडी तुमची पाण्यानं बनलेली आहे. तर तुमचं मन कसं आहे हे इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला जर प्रॉब्लेम आले तर तुम्ही कसं त्याला फेस करणार आहात. आता माझा स्वभाव आधी म्हणजे अजूनही आहे, मी लगेच रागवतो. समजा आपण पकडूया, कारण सगळ्यात एकदम परफेक्ट कुणी नाहीये, तर माझ्यामध्ये पण प्रचंड इम्परफेक्शन आहे. तर मला जेव्हा मी हे शिकलो त्यावेळी लक्षात आलं की अरे आपण ही गोष्ट चुकीची करतोय. काय काय वेळा चांगलं असणं किंवा फटकळ असणं याच्यामध्ये खूप अंतर आहे मॅडम. म्हणजे काही गोष्टी सरळ आहेत तर त्या चांगल्या प्रकारे सांगता आल्या पाहिजे, पण तुम्ही सरळ आहात म्हणून ओरडून सांगितलं तर खूप वेळा आपण हर्ट करतो. तर माझी तशी प्रकृती होती की मी एकदम पटकळपणे बोलून जायचो. जेव्हा मी हे शिकलो तेव्हा लक्षात आलं की ह्या गोष्टी चांगल्या शब्दामध्ये पण सांगता येतात. त्यामुळे आपले शब्द सुद्धा मेडिसिन आहेत बघितलं तर. त्यामुळं आम्ही हे कॉम्बिनेशन जे करतो आहे, जेणेकरून योग आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे, जेणेकरून लोकांना हे खऱ्या अर्थानं बरं करता येतं किंवा मदत करता येते. हा आमचा खरा प्रयत्न आहे. एखादी उदाहरण, एखादे केस तुम्ही डिस्कस करू शकता का यावेळी, की कशी पत्रिकेची जोड मिळाली आणि तुम्हाला ते कळालं की हां यार याचं हे कारण आहे किंवा याच्यामुळे हे होतंय किंवा पोटाचा हा प्रॉब्लेम आहे त्याचं कारण हे आहे, आणि मग मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीशी त्याचा संबंध लागून आहे ना मॅडम. आता आमच्याकडे एक सर आले, साताऱ्याकडनं आले. त्यांचं साधारणतः 60 वय आहे. त्यांना गळ्याचा कॅन्सर आधी झालेला होता, जबड्याचा. ऑपरेशन वगैरे त्यांनी केलं होतं, पण तरी पण ते थकवा जात नव्हता. ते भरपूर डॉक्टर्स करून आले, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई. आणि एक त्यांची आमची यूट्यूबची एक रील बघितली का इंस्टाग्रामची रील बघितली आणि ते मला भेटायला आले की मी बघितलं की तुम्ही पत्रिका पण बघता आणि रोग पण बरं करण्यासाठी तुम्ही आहार पण देता. तर मी हे गेले 10 वर्षापासून मला हा त्रास आहे, काय करता तुम्ही? तर मी म्हटलं ठीक आहे दाखवा तुम्ही. थकवा वाटतोय. मी विचारलं, त्यांच्याबरोबर त्यांच्या मिसेस पण होत्या. तर मी म्हटलं सर एकच विचारतो तुम्हाला, तुम्हाला हस्तमैथुनाची आवड आहे का, सवय आहे का? वय वर्ष 60. तर ते हसायला लागले. मी म्हटलं मी सिरियसली विचारतोय. तर ते मॅडमकडे बघितलं त्यांनी. तर म्हटलं हो. म्हटलं हाच प्रॉब्लेम आहे मोठा तुमच्या थकव्याचा. तुम्ही फक्त मेडिसिन्स घेताय, तुम्ही प्रयत्न करताय की 10 डॉक्टर्स करू, पण तुम्ही एका वयानंतर काही गोष्टी थांबवल्या पाहिजेत किंवा तुमचं मन बदललं पाहिजे, हे तुम्ही करत नाहीये आणि तुम्ही थकताय. बॉडीला रिकव्हरीला चान्स तुम्ही देत नाहीये. त्यामुळे आपले सबकॉन्शियस माइंडमध्ये भरपूर हिडन राक्षस आहेत, त्याला आपल्याला बरं करायचं आहे. हे त्यांना सांगितल्यावरती पहिल्यांदा त्यांना थोडंसं ऑफेन्सिव्ह वाटलं, पण नंतर त्या लक्षात आलं की हां ही माझाच प्रॉब्लेम आहे.
ह्याच्यामध्ये डॉक्टर किती तुम्हाला आहार देणार आहे किंवा मल्टीव्हिटॅमिन देणार आहे, त्यामुळे सगळ्यांना डॉक्टरसाठी ब्लेम करू नका तुम्ही. तुम्ही तुमच्या सवयी बदला. मग त्यांनी सवयी बदलल्या इन 3 months इज मच बेटर. ह्याच्यामध्ये काय खर्च आला, तर त्यांनी सवय बदलली, आहार जो आम्ही दिला तो त्यांनी केला आणि 3 monthsमध्ये ही इज बेटर. आता त्यांचा थकवा कमी आहे. पण त्यांना एवढं सांगितलं की आता तुमचं वय 60 आहे, तर तुमचं ह्याच्या पुढे उतरतं वय आहे, आता मेंटेन करा तुम्ही. तर कुठं तुम्ही जिम लावा. तर जिम लावली आहे त्यांनी. मी म्हणतो थोडी एक्सरसाइज दररोज करा. आठवड्यात 3 वेळा चालायला जावा, 4 किलोमीटर 5 किलोमीटर, 10 मिनिटं उन्हामध्ये बसा, 10 ते 15 मिनिटं दररोज, अर्धा तास प्राणायाम करा. महिन्यात एकदा म्हटलं कुठं तरी ट्रेकिंगला जावा आणि आठवड्यात 3 वेळा तुम्ही जिम करा. हे करून जर लोक बरी राहिली तर काय वाईट आहे. डॉक्टरची गरज कशाला पडेल. नाही, हेच एज्युकेशन आहे ना मॅडम. आपला हा प्रयत्न आहे. बरोबर आहे. दुसरी एक केस आहे त्यांचे फर्टिलिटीसाठी. आता त्यांनी पण आधी कन्सल्ट केलं होतं एका ॲस्ट्रॉलॉजरना आणि त्यांनी खूप ही अंगठी घाल, ती अंगठी घाल, ही पूजा करून घे, ती पूजा करून घे. IVFचे पण त्यांनी भरपूर प्रयत्न केले होते. मग ते ॲक्युपंक्चर करण्यासाठी ट्राय करण्यासाठी आमच्याकडे आले होते आणि आय एम हॅपी टू टेल यू की ते विदिन 5 to 6 months ऑफ ट्रीटमेंट ते नॅचरली कन्सीव्ह झाल्या. नॅचरली कन्सीव्ह झाल्या. आणि त्यांना आम्ही एवढंच सांगितलं होतं की तुम्ही कुलदेवीची प्रार्थना करा आणि देवी महात्म्य किंवा तुम्ही देवीचं एक स्तोत्र दररोज म्हणत जावा, कुठल्याही देवीचं घ्या. आता ह्याच्यात बघितलं तर तुम्हाला वाटेल की अरे हे भोंदूपणा आहे, पण तुम्ही घरात बसून करताय. तुम्ही कुठेही पूजा करत नाहीये, तुम्ही स्तोत्र म्हणताय. मंत्राधीनम दैवम. तुम्ही मंत्र म्हणा, तुमची एनर्जी आपल्या पण बदलते. त्या ग्रहांमध्ये जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये आहेच ना. ती बदलणं आपलं काम आहे आणि हे तुम्हीच करू शकता. तुम्ही सारखं जाऊन पूजा करा आणि हे घाला असं हे चुकीचं नाहीये, पण तुम्ही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. स्वतः पण प्रयत्न करा. म्हणून ते अक्युपंक्चर आणि हे कॉम्बिनेशन त्यांना शी इज अ मदर ना. हो, इंटरेस्टिंग आहे सर. पण मला विचारायचं असं आहे की आता समजा ती जी स्त्री आहे किंवा ते कपल आहे तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला ते लक्षात कसं येतं की आलं की यांना मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा उपयोग करावा लागेल किंवा काय, म्हणजे हा डायग्नोज कसं होतं? काय होतं मॅडम, मला कसं होतं, माझे एक्सपिरियन्स असे राहिलेत की खूप वेळा लोक चुकीच्या ठिकाणी जातात आणि आजकाल असे रील्स झालेले आहेत की लोकांना लगेच रिझल्ट पाहिजे, इन्स्टंट पाहिजे. त्यामुळे त्यांना अभ्यासू किंवा काहीतरी भपकं पाहिजे, मोठं काहीतरी वेगळं पाहिजे. तर ज्यावेळेला माझ्याकडे लोक यायला लागली आणि मी एवढे प्रॅक्टिस करतो 10 वर्षापासून, त्यावेळेला लक्षात आलं की लोकांना जेन्युइनली मेंटल हेल्थ आहेत, मेंटल इश्यू आहेत, ते एक्सप्रेस करू शकत नाही. जसं तुम्ही जर त्या सरांचं, मी जे उदाहरण दिलं साताऱ्याच्या सरांचं, त्यांचा शुक्र एका जागी होता जेणेकरून त्यांना तिची इच्छा लक्षात येते तुम्हाला की 12 ठिकाणी 12 घरांमध्ये तो ग्रह कुठं बसलेला आहे, काय त्रास आहे, त्यांचा मंगळ कसा आहे किंवा त्यांचा शुक्र कसा आहे, त्यांचा राहू किंवा शनी कसा आहे, केतू कसा आहे. आणि त्याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा चंद्रमा, तो मनाचा कारक आहे. सेकंड ह्याच्यामध्ये असं होतं की शनी त्यांच्या 8व्या घरामध्ये बसलेला होता आणि चंद्र आणि केतू 12व्या ग्रहामध्ये. त्यामुळे ऑलरेडी मेंटली त्या परेशान चाललेल्याच होत्या मॅडम. 8व्या घरामध्ये जोपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला शनी पण रिझल्ट देणार नाही, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनचं घर आहे. तर तुम्हाला ऑलरेडी डिले करतोय तो आणि तुम्ही मनातून पण खंगत चाललाय, कारण मरण म्हणजे 12th हाऊसमध्ये तुमचा चंद्रमा आणि केतू बसलाय. सो आयडिया इज टू अंडरस्टँड अँड सिम्प्लिफाय इट. ह्याला तुम्ही कॉम्प्लिकेशन करायची गरज नाही, तुम्हाला अंडरस्टँड करून त्याचा मार्ग काढूया. कारण मी काय कुठला गुरु नाहीये. ऍज अ फिजिशियन माझं काम आहे की जेन्युइन राह दाखवणे किंवा एक रस्ता दाखवणे. करेक्ट. आणि सोपा उपाय, म्हणजे एखाद्या देवीचं स्तोत्र म्हणणं हार्डली 15 ते 20 मिनिटाचं काम असू शकतं, ज्यानी मेंटल हेल्थ पण चांगली राहील आणि पॉझिटिव्हिटी जनरेट होते ना शरीरामध्ये. तुमचं कसं आहे, सगळ्या ग्रहांसाठी एक देवी दिलेली आहे. तुम्हाला ग्रह करायचे असतील तर दशमहाविद्या आहेत. सिरियसली तुम्ही त्या, तुम्हाला काही जरी करायचं असेल, तुम्ही साधं ओम नमः शिवाय जरी म्हणाला तरी तुम्ही सगळे ग्रह तुम्ही हॅपी ठेवू शकता. किंवा काही नाही केलं, तुमच्या गुरुने तुम्हाला एक मंत्र दिलेला असेल त्याचं फॉलो करा. तुम्हाला अनुग्रह झालेला असेल, सगळे ग्रह अनुकूल झालेले आहेत तुम्हाला, मग कशाला काळजी करायची. सो आयडिया इज तुम्ही जास्त ह्याच्यावरती विचार न करता, ह्याच्या जास्त न फसता तुम्ही तुमची हॅबिट बदला. करेक्ट. तुम्ही जेवणामध्ये फोकस करा, प्राणायाम फोकस करा, सूर्यामध्ये बसा, नामस्मरण करा किंवा स्तोत्र म्हणा. आणि अक्युपंक्चर किंवा आमच्यासारखे डॉक्टर्स आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये, ह्यांच्याकडे जाऊन थोडी थेरपी घ्या.
त्याकडे येणारच आहे मी. ॲक्युपंक्चर हा विषय म्हणजे खूप सारे आता इंटरनेट किंवा आपण यूट्यूबवरती पण बघतो की एखाद्या पेशंटला खूप साऱ्या सोया लावलेल्या असतात. दॅट इज कॉल्ड ॲक्युपंक्चर. बरोबर आहे. तर मग ही ट्रीटमेंट नेमकी कुठल्या कुठल्या आजारांवर वर्क करते आणि कशा पद्धतीने होतं हे सगळं? अक्युपंक्चर म्हणजे एक मेरिडियन्स असतात, त्या नाड्यांवरती स्पेसिफिक पॉईंट्सला आपण नीडल इन्सर्ट करतो. त्याची एनर्जी फ्लो चांगला करणे, जी थांबलेली असेल त्याला वाढवणे, जी जास्त असेल त्याला कमी करणे, एक बॅलन्सिंग ऍक्ट आपण म्हणू त्याला. त्या एनर्जीला बॅलन्स करणं ही थेरपीचा फोकस आहे. तर त्या पॉईंट्सना पेन खरंच होत नाही. तुम्ही साधारणपणे 20 ते 10 नीडल्स किंवा 20 नीडल्स देता, पेशंट 20 मिनिटं ते 30 मिनिटं झोपतो आणि तो घरी जातो. बरं, माझा जेन्युइन प्रश्न असा आहे की ते टोचतं लोकांना त्याचं पेन होतात का काय? म्हणजे इतक्या साऱ्या सुया टोचल्यानंतर ऑब्व्हियसली पेन होत असतील ना? नाही, आमचं ब्रीद वाक्य आमच्या क्लिनिकचं आहे, आम्ही टोचून बरे करतो. त्यामुळे डॉक्टर राज कुलकर्णी खाली आहे, टोचून बरे करतो. सो का? कारण हे थोडंसं हास्यास्पद का ठेवायचं? कारण ऑलरेडी प्रेशरमध्ये असतं. तर तुम्हाला माहित नाही अक्युपंक्चर बद्दल, तर लोकांना ऑलरेडी टेन्शन असतं की अरे सुया टोचतोय म्हणजे हा कुठला डॉक्टर आहे. नाही, आणि ऑलरेडी पेन होणारे हे डोक्यात ठेवूनच क्लिनिकमध्ये जाणार ना. बरोबर. तर आता माझ्याकडे चांगले रिझल्ट आहेत पार्किन्सनसाठी, मायग्रेनसाठी, फर्टिलिटीसाठी, ज्यांना पाळी येत नाही त्या बायकांसाठी, ओबेसिटीसाठी, कॉन्स्टिपेशनसाठी, सोरियासिससाठी, स्पॉन्डिलोसिस, लंबर असो, गुडघ्याचा प्रॉब्लेम असो, अँकलचा असो, ज्यांना रिपीटेड कॉर्न येतात. खूप लोकांना कॉर्न येतात पायाला, रिपीटेडली येतात, त्यांना चांगल्या प्रकारे, किंवा इनग्रोथ, नेलची इनग्रोथ होतात खूप वेळा. किती ऑपरेशन केले तरी नख तसंच वाकडं वाढतं. त्याला तुम्ही काही ड्रॅगन अक्युपंक्चर आम्ही त्याला म्हणतो, त्याला वेगवेगळे पॉईंट्स देतो जेणेकरून नख सरळ वाढायला लागतं. हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे जेन्युइनली सांगतो तुम्हाला. काही लोकांना IBS चा त्रास असतो, सारखं रक्त पडत असतं. तर माझ्याकडे आत्ता केस आहे, पंजाबवरनं सर आलेले आहेत, तर ते 1 महिना राहणार आहे. खूप डॉक्टर्स केले आणि आय थिंक 5th डे आहे त्यांचा आज. त्यांचं ब्लिडिंग थांबलेलं आहे. कारण तुम्ही आतून लोकांना बरं करण्यासाठी मदत करताय. आणि त्याबरोबर मला लक्षात पण आलं, त्यांची मी पत्रिका काढून बघितली होती, त्यानंतर माझं मंगळ असा ठिकाणी आहे की त्यांना ब्लिडिंग वाढणार आहे. तर त्यांना आम्ही काही कूलिंग पॅक्स दिले, त्यांना हनुमानाचं काही करायला सांगितलं, त्याबरोबर अक्युपंक्चर दिलं. सो कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर लोकांना लवकर रिझल्ट पण येतो आणि पीपल फील हॅपी. कुणाला असं नाही वाटत की बाबा 10-10 वर्ष ट्रीटमेंट घेत राहावी. तुम्ही 3 महिने ते 6 महिने जर काही प्रोटोकॉल फॉलो केला तर खूप चांगला रिझल्ट येतो. 3 ते 6 महिन्यामध्ये लोकांना बऱ्यापैकी बरं वाटू शकतं. खूप खूप बरं वाटतं. म्हणजे मॅक्सिमम पाठ्य दुखण्यासाठी, पेन मॅनेजमेंटसाठी तर अक्युपंक्चर आजकाल नॅशनल जॉग्राफिक चॅनलनं आता आर्टिकल काढलेला आहे अक्युपंक्चरवर. तुम्ही बघू शकता की आता रेकग्निशन, सरकार मान्य पण आहे. तर लोकांना खूप पेन मॅनेजमेंटमध्ये चांगला फरक येत आहे. म्हणून आजकाल हॉस्पिटल्स उघडत आहेत अक्युपंक्चरसाठी. चायनामध्ये तर चांगले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत 500-500 बेडेडचे, की ज्याच्यामध्ये अक्युपंक्चर करत आहेत. आता त्यांच्याकडे त्यांनी सर्जरी, हार्टची सर्जरी विदाउट अनेस्थेसिया करणारं पण ऑपरेशन केलं विथ अक्युपंक्चर नीडल्स. की एका स्पेसिफिक पॉईंटला त्यांनी अक्युपंक्चर लावलेलं आहे आणि तुम्हाला अनेस्थेसियाची गरज लागलेली नाहीये. असं चायनीज लोकांनी करून दाखवलेलं आहे. आपल्याकडे नाही येते, पण आपण मिनिमम लाईफस्टाईल डिसऑर्डरसाठी हे करू शकतो ना, की अक्युपंक्चरचं मार्गदर्शन आपण घेऊ शकतो. आणि सोपं आहे, साईड इफेक्ट काही नाही आहे, काही साईड इफेक्ट नाही. फक्त वेदना आहेत का टोचताना? नाही हो मॅडम. म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही सोपं जाईल ना. हा जेन्युइनली माझ्या मनातला प्रश्न होता, तो मी डॉक्टरांना विचारला. हे बघा, तुम्हाला साधारणतः एक मुंगी चावली किंवा तुम्ही जर साधं टच केलं तसं एक सेन्सेशन राहील, पण सुई टोचल्याचं जे एक सेन्सेशन तुम्हाला वाटेल. पण मी तुम्हाला 90% सांगतो, खरंच पेन होत नाही. हार्डली तुम्हाला 1-10% कधी वाटलं कुठं सेन्सिटिव्ह आता डोक्याला एक पॉईंट दिला तर तुम्हाला वाटेल की टोचलेला आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला अजिबात जाणवत नाही, कारण ते मसलमध्ये जातं. करेक्ट. आणि लाईफ लॉंग तुम्हाला बरं वाटणार असेल तर काही क्षणाची टोचणी सहन करायला काहीच हरकत नाहीये. नाही, आणि त्याच्यात कसं आहे, निडल साईज खूप हेअर थिन असते. तुमचं केस जेवढा आहे तेवढ्या त्या निडलची हे असते, साईज असते. तर हार्डली एकदम खूप थिन निडल्स असतात, त्यामुळे तुम्हाला सेन्सेशन वाटतच नाही. आणि त्याबरोबर इलेक्ट्रोअक्युपंक्चर आम्ही करतो, काही सेन्सेशन स्टिम्युलेशन देतो. मॉक्सा असतो किंवा हिजामा म्हणतात. रक्त काही स्पेसिफिक पॉईंटवरनं आम्ही 5 ड्रॉप 10 ड्रॉप्स काढतो, त्याला म्हणतात हिजामा. तर तेही आपण अक्युपंक्चर बरोबर देतो, जेणेकरून त्या एरियामध्ये काही ठिकाणी काही लोकांचं जर BP वाढलेला असेल आणि किंवा उष्णदाह आजकाल होतो, तर तुम्ही काही पॉईंटमधून एखाद जरी ड्रॉप ब्लड काढलं तर त्याची एनर्जी कमी होऊन तुम्हाला उष्णतेचा त्रास कमी होतो. कारण हीट आहे शेवटी, बॉडीला शेवटी कुठनं तरी मार्ग पाहिजे निघण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी. तर तुम्ही जर 1 ड्रॉप जरी ब्लड
काढलं त्या एका स्पेसिफिक पॉईंटमधनं तरी तुम्हाला उष्णतेचा दाह किंवा चक्कर येणं, मायग्रेनचा हेडेक होणं, इरिटेशन बऱ्यापैकी कमी होतं. ओके. अक्युपंक्चरचा हा फायदा आहे. अच्छा. आता जे तुम्ही सांगता इतक्या सगळ्या केसेस आहेत, तर माझ्यासमोर लेटेस्टमध्ये एक केस आली. म्हणजे माझा मुलगा आहे तो म्हणत होता की मम्मा म्हणजे यू आर सो लकी. मला म्हणत होता की तू खूप लकी आहेस की तुझा मुलगा डिप्रेशनच्या गोळ्या घेत नाही. माझा एक मित्र डिप्रेशनच्या गोळ्या घेतोय, वय वर्ष 16. हो. तर हे सगळं लाईफस्टाईल डिसिजेस आहेत का, किंवा हे नेमकं काय चाललंय सगळ्या गोष्टी? मेंटल हेल्थ हा मोठा पॅन्डेमिक आहे. आता यंग लोकांना किंवा यंग जनरेशनसाठी इम्पॉर्टंट आहे की ते फिजिकली फिट तर आहेतच, त्यांनी प्रयत्न करावा आणखीन फिजिकली फिट होण्यासाठी, पण त्यावर मेंटली सुद्धा फिट ते झाले पाहिजे. त्यांच्या पेरेंट्सनी त्यांना मदत केली पाहिजे, कारण डिप्रेशन आहे, डायबिटीज आहे, अँगर इश्यूज आहेत, ADHD म्हणा किंवा फिजिकल डिफरंट एलिमेंट्स सुद्धा आहेत, जेणेकरून कारण त्यांची लाईफस्टाईल तशी आहे. खाणं पिण्याचं रुटीन थोडंसं कमी आहे, किंवा जास्त जंक खाणं आहे, किंवा TV जास्त बघणं असेल, किंवा जे पाहिजे ते लगेच मिळतंय, म्हणजे अभी के अभी. त्यामुळे त्यांची सॅटिएटी जी आहे, लगेच ते परसेप्शन आहे की बोललंय आणि झालंय, त्यांना वेट करण्याची इच्छा राहत नाही. त्यामुळे ते लगेच डिप्रेस होतात. मानसिकरित्या त्यांचं जी शक्ती पाहिजे आपल्याला, तिथे मी ॲज युजल अगेन मेडिकल ॲस्ट्रोलॉजी जिथे येतं की तुम्हाला बघावं लागतं की कुठला ग्रह किंवा एक गुगल गाईड सारखं आहे की तुम्हाला कळतं की माझं तर म्हणणं आहे की माझी एक रिक्वेस्ट असेल की जर मुलं 15 to 16 असतील किंवा 20 असतील, तर एकदा चांगल्या तुमच्या फॅमिली ॲस्ट्रोलॉजरकडं, किंवा आता तुम्ही म्हणाल की अरे डॉक्टर आहेस तू असं काय सांगतोयस, पण एक मार्गदर्शन करून घ्यावं की ह्याला किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट तरी करून घ्यावं. ह्या 2 गोष्टी कराव्यात पालकांनी, की एक चांगला ॲस्ट्रोलॉजर बघून एक थोडंफार तरी मार्गदर्शन घ्यावं, थोडंफार, की कुठलं मंत्र म्हणावा, कुठली देवाची उपासना किंवा देवीची उपासना करावी. मी म्हणत नाही की तुम्ही लगेच ह्या पूजा करा, काल स्वरूपयोग करा, त्र्यंबकेश्वरला जावा, नारायण नागबळी द्या, पण लगेच घाबरण्याचे प्रॉब्लेम चालू होतात. ते न करता तुम्ही साधं उपासना कुठलीही करा, तुम्हाला कशात इंटरेस्ट असेल, पण ॲप्टिट्यूड टेस्ट मुलांची नक्की करून घ्या. त्यामुळे तुम्हाला कळतं की कुठला करिअर ते निवडला पाहिजे, तो कशात स्ट्रॉंग आहे. कारण खूप पालक आजकाल, म्हणजे माझ्याकडे जे येत आहेत त्यांना प्रेशर आहे चिल्ड्रनना की परफॉर्म केलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडं, आय एम सॉरी टू से, माझ्याकडे आत्ता एक जस्ट केस आहे, त्या मुलानं सुसाईड केली आहे. का? कारण आई वडिलांना पाहिजे होतं की त्यांनी एवढे मार्क्स घ्यावेत किंवा IIT मध्ये क्रॅक करावा, IIT JEE क्रॅक करावा. त्या मुलानं एवढं प्रेशर घेतलं की त्यानं रूममध्ये हँग केलं. सो इट इज व्हेरी डिसहार्टनिंग. आणि हे एवढं प्रेशर का घेतात? कारण पेरेंट्स वॉन्ट टू प्रूव्ह टू द सोसायटी. कारण लोकांना दाखवायचं की माझा मुलगा क्रिकेटमध्ये एवढा आहे. सगळेच तेंडुलकर नाही बनू शकत, किंवा वैभव सूर्यवंशी नाही होणार आहेत सगळे. आणि ॲव्हरेज राहणं इट्स गुड. तुम्हाला प्रत्येक वेळी अव्वल नंबर व्हायची गरज नाही. हे कुठंतरी कळलं पाहिजे की कुठला मुलगा किंवा मुलगी काय कॅपॅसिटीमध्ये आहे. कारण आई वडिलांचे एक्सपेक्टेशन खूप आहेत, त्यांना जे मिळालेलं नाहीये ते प्रयत्न करतात की मुलांनी ते करावं. करेक्ट. ते कंपल्शन करतायत. त्यामुळे या पिढीला जास्ती तो एक टेन्शन घेण्याची वृत्ती म्हणा, किंवा डिप्रेशन म्हणा, या सगळ्या गोष्टींना ते सामोरं जात राहतात सतत. ॲट 7 or 8 तुम्ही कोडिंग शिकताय, बरोबर आहे? हो. लगेच कोडिंग चालू केलंय, कम्प्युटर चालू केलं, तुम्हाला सगळं येतं लगेच. तुम्हाला बेसिक माहीतच नाहीये ना. तुम्ही किल्ले बांधत नाहीये. तुम्ही कुठं किल्ले बांधताय? आजकाल कुठं ते फॅडच नाहीये ना. फक्त गावात किल्ले बांधतायत दिवाळीला. आजकाल आपल्याकडे दिवाळीमध्ये वी आर गोईंग आउट एवढंच आहे ना, किंवा शॉपिंगला चालू आहे मॉलमध्ये, वीकेंड्स. आपल्याकडे किल्ले बांधणे आहे, पोहणे आहे, हे आपण करत नाहीये. आणि आपण कॉम्पिटिशन मध्ये चालू आहे सारखं, की वी हॅव टू प्रूव्ह की ह्याला मेडल मिळालं, ह्याला नाही मिळालं. इन्स्टेड ऑफ दॅट, इफ वी रिड्यूस द स्ट्रेस. आता हे मी बोलतोय, हे कदाचित लोक चुकीच्या ठिकाणी पण घेतील, याच्यासाठी पहिल्यांदाच क्षमस्व, पण हा एक लाईफस्टाईल झाली आहे. पण याच्यात चांगलं सुद्धा असं आहे की पीपल आर मच मोर ऑर्गनाइज्ड. टेक्नॉलॉजीचा हाही फायदा आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळतायत. खूप सारे लोक आहेत आजकाल पॅकेज बघतायत फूडवरती, की ह्याच्यामध्ये शुगर आहे, ह्याच्यामध्ये प्रोटीन किती आहे, ह्याच्यामध्ये कार्ब्स किती आहे, फॅट्स किती आहे. टेक्नॉलॉजीचा वेगळाही अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही जास्त अवेअर होताय. करेक्ट. असेही मुलं आहेत जे चेंज आणतायत, ग्रीन रेव्होल्युशन आणतायत, पाणी साफ करतायत, झाडं लावतायत. दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही इंस्टाग्रामवरती, माझी रिक्वेस्ट असेल, तुम्ही जर पीपल बाबा म्हणून आहे इंस्टाग्रामवरती, मी फॉलो करतो, ते त्या सरांचं असं आहे की झाडं लावा. आपल्याकडे पुण्यामध्ये आता आपण करतोय, तर पुण्यामध्ये बऱ्यापैकी आपण ह्यावेळी खूप उष्णता ह्यावेळी आहे, पण आपण झाडं पण लावली पाहिजेत.
तर ह्याच्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न झाला पाहिजे. असे काही लोक असतील तर आपण प्रमोट केलं पाहिजे त्यांना, नक्कीच. की ह्यांना फॉलो करा, जेणेकरून मॅक्सिमम लोक अवेअर होतील की अरे आपण असं करू शकतो. किंवा आपल्याकडे पाणी फाउंडेशन आहे किंवा नाम फाउंडेशन आहे, पाण्यासाठी संवर्धनासाठी चांगला प्रयत्न करतायत, ह्यांना तुम्ही डोनेशन द्या. म्हणजे म्हणतो ना आपण की सॉरी मी ऑफ द टॉपिक चाललो आहे, पण आपल्याकडे आहे ना की एक डिसिप्लिन आलं पाहिजे. आणि दान दिल्यानं तुमची कर्मही चांगली होतात. तर चांगल्या ठिकाणी दान द्या ना. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग टू रॉंग पीपल तुम्ही चांगल्या फाउंडेशन्सला दान द्या, जे ॲनिमल वेलफेअरसाठी करत आहेत किंवा पाण्यासाठी करत आहेत, शेतकऱ्यांसाठी करत आहेत, ह्यांना तुम्ही दान द्या. झाडं लावत आहेत ह्यांना डोनेशन द्या. गाईसाठी काही करत आहेत, तर आय थिंक दॅट विल हेल्प पीपल. म्हणजे तुमचं मनही चांगलं राहील सबकॉन्शियसली, आणि मग तुम्हाला कुठल्याही कुणाकडे बाबाकडे जायची गरज नाही. नाही, बरोबर आहे अगदी. म्हणजे तुम्ही म्हणताय ते अगदी पटतंय मला की मीडियाचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने पण करू शकता, आणि त्याचे तुम्हाला डिसएडव्हान्टेज तर म्हणजे आता आफ्टर ऑल आम्ही पण मीडियात इतके वर्ष काम करतोय, दोन्ही बाजू त्याच्यामध्ये आहेत. तर ती चांगली बाजू घेऊन म्हणजे अवेअरनेस वाढतोय हे तर अगदी 100% आहे की आता चांगलं खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे बहुतेक. त्याच्यानंतर आता मध्यंतरी जी संस्कृती होती की बाबा पिझ्झा पास्ता या सगळ्या गोष्टींवरती लोकांचा भर होता, पण पुन्हा आता बॅक टू बेसिक लोक जात आहेत. तर हे पण सगळं नॅचरोपॅथीमध्येच बिलकुल येतं. नॅचरोपॅथीमध्ये निसर्गोपचार, निसर्गानुसार तुम्ही आहार करा, निसर्गोपचारानुसार तुम्ही वर्तन करा, ज्या वयाला ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते करा, आणि त्या ऋतूमध्ये करा. परफेक्ट त्या ऋतूमध्ये तुम्ही ते खावा, तर ते जास्त सोयीस्कर पडतं. आणि आजकाल कसं आहे मॅडम, आता तुम्हाला अनुभव असेल, आजकाल सगळे ना बाहेरचं खातायत. किंवा ही तर खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे तुम्ही जेवताय पण ते संतुष्टी नाही मिळत. तुमच्या बायकोनं किंवा तुमच्या आईनं जर जेवण केलेलं असेल, ती जर तुम्ही खाल्लं, त्याची संतुष्टी वेगळी असते. आणि तुमच्या कुकनं बनवलेलं जेवण किंवा कॅन्टीन मधलं जेवण, असं मला वाटतं की ते सात्विकपणा किंवा ते प्रेम त्याच्यामध्ये ते अननोन इन्ग्रेडियंट असतं त्यातलं, तर त्याला तुम्ही चांगलं करा. म्हणजे माझं तर रिक्वेस्ट असेल न्यू मॉम्सना किंवा जे नवीन आई झालेल्या आहेत त्या मातांना, की तुम्ही आपल्या मुलांसाठी एक मील तरी कमीत कमी स्वतः बनवून द्या, कमीत कमी वयाच्या 8 वर्षापर्यंत. सगळंच नॅनी किंवा मेड नाही करणार, तुम्ही पण स्वतः कुक करा. त्यामुळे चंद्रबळ वाढतं. शेवटी आई चंद्राचा कारक ना, आणि वडील सूर्याचा कारक. बघितलं तर सगळंच पिंडे ते ब्रह्मांडे, आपल्या हातात सगळंच आहे. तर आईनं कमीत कमी एक जेवण तरी द्यावं, जेणेकरून ते आपुलकी पण राहते, मुलांची मनं पण चांगली राहतात, बॉन्डिंग राहतं. आणि सगळ्याच गोष्टी किती कॅलरीज आहे त्याच्यावरती नसतं, त्या सत्व किती आहे, प्रेम किती आहे, कसं तुम्ही जेवताय, खरंय तुमची वृत्ती काय आहे ते खाताना, ते इम्पॉर्टंट आहे. हे आम्हाला एक प्रयत्न आहे आमचा की हे एक विजन बदलावं, हे डिकोड करायचं आहे मला, की हॅबिट बदलायचे. खूप छान. आणि याच्यावरून मला एक असं आठवलं की म्हणजे माझी आजी किंवा माझी आई अजूनही पोळ्या करताना किंवा स्वयंपाक करताना विष्णू सहस्त्रनाम म्हणणं आहे किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणणं आहे की ते सुरूच, अंघोळ झाल्या ते सुरू करत तिची ती सगळी स्वयंपाकाची कामं, नित्यकर्म सुरू होतात, की जेणेकरून तुमच्या मनातले सात्विक विचार तुमच्या हाताच्या मार्फत तुमच्या स्वयंपाकामध्ये उतरतात. तुमचं सगळ्या गोष्टी आपण कॉन्शियसनेस म्हणतोय आता, त्याला इंग्लिशमध्ये सांगितलं की बरं वाटतं. त्यामुळे तीच गोष्ट आपल्याकडे होती, पण आपण म्हणतो की आपल्याकडे होती पण ते आपण करत नाहीये त्या गोष्टी. तर त्याच तुम्ही जसं म्हणताय की ह्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि लास्ट नॉट द लिस्ट, तुमचे व्हेज किंवा नॉनव्हेज ह्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स न देता तुम्ही जे खाताय ते जेवढं गरजे तेवढंच खावा, एक्स्ट्रा खाऊ नका. हा सगळ्यात रोगासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही एक्स्ट्रा खाऊ नका. आजकाल जास्त खाण्याचे रोग आहेत. फास्टिंग करा म्हणून सांगावं लागतंय, उपास करा. आता आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशी म्हणच आहे, पण आता इंटरमिटंट फास्टिंग आलंय. त्याला इंग्लिशमध्ये बोलल्यावर किती छान वाटतं, 16 तासांचा उपवास यापेक्षा इंटरमिटंट फास्टिंग जास्त छान वाटतं. फॅन्सी वर्ड आहे. मग तीच गोष्ट आपण म्हणालो उपास, मग आपण लगेच मग चिप्स काढतो, लगेच धार्मिकतेची जोड जाते. पण वी हॅव टू अंडरस्टँड की हे सायंटिफिकच आहे. जर 15 दिवसांनी तुम्ही एकादशीला व्रत करा किंवा तुम्ही शिवाचं व्रत करा, कुठल्या एक आठवड्यात एकदा उपास करा, हे डिटॉक्ससाठी उपयोगी पडेल. तुम्ही धार्मिकतेची जोड दिली म्हणून तुम्ही करत तरी आहात, पण त्याला तुम्ही चांगल्या साबुदाणा खाऊ नका. पांढरे जे आहेत, ज्याला आम्ही नॅचरोपॅथीमध्ये व्हाईट एनिमीज म्हणतो, 5 पदार्थ, साबुदाणा शक्यतोवर खाऊ नका. आता काही न्यूट्रिशनिस्ट म्हणते साबुदाणा खूप चांगला आहे, त्यामुळे कॉन्फ्लिक्टिंग
इन्फॉर्मेशन असते. खरंय खरंय. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला नाव नाही ठेवू शकत. करेक्ट. तुमच्या प्रकृतीला जे सोचतंय झेपतंय ते तुम्ही तुम्ही करू शकता. बरोबर आहे. एक्स्ट्रीम कुठल्याही गोष्टीचं नका करू. तुम्ही व्हेजच करा, नॉन व्हेजच करा, किंवा तुम्ही एगिटेरियनच व्हा किंवा विगनच व्हा. तुम्हाला जे करायचं ते करा, पण जे करणार आहात ते आनंदानं करा. नाही झालं तर आम्ही आहोत. अंगी लागलं पाहिजे सगळ्या गोष्टी. आपण म्हणतो जसं तुम्ही मगाशी म्हणला, जोर पाहिजे तो सगळं करण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी जे आहे मोजकं, बरोबर, ते तुम्ही छान घालवण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा उपयोग नॅचरली करता आला पाहिजे. आणि त्याबरोबर तुम्ही प्राणायाम करा. त्याकडे येणारच होते मी आता, की ब्रेथ वर्क तुमची एक चांगलं USP आहे, त्याविषयी सांगा जरा. मॅडम, प्राणायाम आपण म्हणतो करायला पाहिजे, पण लोक दररोज प्राणायाम नाही करत. आपल्याला एक काहीतरी एक हॅबिट पाहिजे किंवा एक रोल मॉडेल पाहिजे जो दररोज करतोय. तर आपल्याकडे वेगवेगळे प्राणायाम्स, आपण रामदेव बाबाचं बघतो किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगचं बघतो किंवा कुठल्याही गुरुचं. आजकाल तुम्ही युट्यूब उघडा, तुमच्याकडे भरपूर प्राणायाम आहे. ते फक्त तुम्ही 20 मिनिटं ते अर्धा तास जरी केलं किंवा शिकलात वेगवेगळ्या प्रकारे करणं, तरी तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण काय होतं की खूप वेळा लोक कपालभाती करतात, पण पाठीचा रोग आहे आणि तुम्ही कपालभाती केली तर पाठीचा रोग वाढणार आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला अल्सर आहेत पोटाचे, किंवा तुम्हाला IBSचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला खूप जास्त कॉन्स्टिपेशन आहे, तुम्हाला लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत, पॅन्क्रियासचे प्रॉब्लेम आहेत, किडनीला सूज आहे, किडनी स्टोन आहे. त्यावेळी तुम्ही जर असं जास्त करताय तुम्हाला जास्त त्रास होतो. मग तुम्ही प्राणायामला ब्लेम करता. तुम्ही अंडर गायडन्स करा, तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केलं. इझी ठेवा ना. तुम्ही गायडन्स खाली केलं तुम्हाला जास्त फायदा होईल. मग वेगवेगळे प्रकारचे ब्रेथ्स आहेत. जर तुम्हाला आता पार्किन्सनसाठी आम्ही म्हणतो की तुम्ही वात रोग, पार्किन्सनला आपण म्हणतो की तुम्ही ब्रेथ रिटेन्शन शिका, की श्वास घ्या, ज्याला आपण प्राणायाममध्ये कुंभक म्हणतो, की होल्ड करण्याची शक्ती, रोखून ठेवा. जेवढी क्षमता वाढेल तेवढं तुमचं स्ट्रेंथ वाढेल. आणि हळुवारपणे त्याला सोडा. जेवढं तुम्ही हळुवारपणे सोडू शकाल तेवढा वात कंट्रोलमध्ये येईल. हे सोपं सायन्स आहे. बघितलं तर हे एक खूप मोठी गोष्ट आहे, पण हे खूप सोप्या शब्दामध्ये हठयोग प्रदीपिकेमध्ये दिलेलं आहे. तुमचा रेचक खूप स्लो पाहिजे वात रोगांसाठी. मग हे जर तुम्ही ऍड केलं, अनुलोम विलोम केला दररोज, आणि खूप सोपं आहे, आवाज न करता, आणि कुठलेही काहीतरी एक म्युझिक लावून किंवा एक स्तोत्र लावून केलं तर तुमचं मन इकडे भटकणार नाही. लोकांना कंटाळा येतो. सगळं कळतंय पण ते वळत, इम्प्लिमेंटेशनला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हॅबिट आहे मॅडम. म्हणून हॅबिट करण्यासाठी तुम्हाला गायडन्स पाहिजे. सो माझा प्रयत्न आहे की आम्ही हे मदत करू इच्छितो लोकांना, जेणेकरून तुम्ही त्या हॅबिटमध्ये, किंवा आमच्याकडे बाकी डॉक्टर्स आहेत वेलनेसमध्ये, इंटिग्रेटिव्ह मेडिसिनमध्ये, त्यांच्याकडे तुम्ही अप्रोच व्हा, त्यांच्या मार्गदर्शनाने करा. तर तुम्हाला काहीतरी एक सिस्टम राहील की एवढ्या दिवसात हे अचीव्ह केलं. क्वालिटेटिव्ह अनालिसिस राहील, कारण शेवटी अनालिसिस नसेल तर माणूस बोर होऊन जातो. हो, बरोबर आहे. ते एक आम्हाला पुश करायचं. खूपच मस्त. म्हणजे हेल्दी राहण्यासाठी फार काही गोष्टी करण्याची गरज नाही. डेली रुटीन मध्ये थोडेफार चेंजेस केले तर तुमची प्रकृती उत्तम राहू शकते. जे तुम्ही म्हणलात की 20 वर्षाचा स्पॅन आहे तो तुम्ही 35-40 पर्यंत नेऊ शकता. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंद घेऊ शकता, आनंदाने घेऊ शकता. कारण हेच होतं ना, खूप वेळा आधीचे लोक आरामात बसल्या बसल्या, बोलता बोलता, झोपल्या झोपल्या परमात्म्याशी भेटायची, विलीन व्हायची. आता ते स्ट्रेसमध्ये होत आहे. लॉन्जिटिव्हिटी वाढवायची गरज नाहीये, तुम्ही हेल्थ वाढवा. तुमचं आयुष्य वाढवण्याचे मार्ग लागू नका. जे आहे तेवढं राहणारच आहे, पण त्याच्या बरोबरीनं तुम्ही जर काही गोष्टी अवॉइड केल्या, त्याचं बिस्किट्स आहेत किंवा चिप्स आहेत, तुमचे नूडल्स आहेत, हे पहिल्यांदा तुम्ही घराबाहेर केलं पाहिजे. नाही, रियालिटी आहे. कारण इतकं शुगर आहे आजूबाजूला, कोल्ड्रिंक्स आहेत, शुगर आहे, त्यामुळं खरंच तो प्रॉब्लेम येतोच. एजिंग फास्ट होत आहे. तुमची मेंटॅलिटी, ऑर्गन्स तुमचे लवकर वीक होत आहेत. मग तुम्ही साधारणतः लिव्हर ट्रान्सप्लांट करणार असाल, लंग ट्रान्सप्लांट करणार असाल, लगेच आपल्या ट्रान्सप्लांट आहेतच. किडनी ट्रान्सप्लांट करू शका. अहो ठीक आहे, तुम्ही कोट्यानं खर्च करू शकाल, पण सगळ्यांनाच ते जमणार नाहीये ना. बरोबर आहे. ज्यांना जमतंय त्यांनी ट्रान्सप्लांट करावा, पण ज्यांना गरज नाहीये किंवा त्यांना तशी कंडिशन येऊ नये, तर त्यांनी कमीत कमी आहारावरती हा कंट्रोल ठेवला पाहिजे. की साखर पहिल्यांदा तुम्ही कमी करा, पांढरी साखर. आणि सगळे आपल्याकडे जे पॅकेज फूड आहे ते चुकूनही खाऊ नका. म्हणजे इमर्जन्सीमध्ये असेल तर काय करणार, ऑप्शन नाही तुमच्याकडे, पण शक्यतो हा प्रयत्न करा. जर रोगी आहात तर खाऊ नका, असा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे आता मला सांगा की कुठल्या गोष्टी साधारणतः लोकांनी लाईफस्टाईलमधनं हद्दपार केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी लाईफमध्ये आणल्या पाहिजेत? खाण्याच्या बाबतीत आपण आधी बोलूयात. खाण्याच्या बाबतीमध्ये मॅडम तुम्ही सगळे मिक्स करून स्मूदीज नका पिऊ. आपल्याकडं एक म्हणणं आहे की सगळ्या ज्या ग्रीन व्हेजिटेबल्स दिसतात सगळं मिक्स करा आणि प्या. खूप वेळा असं होतं की ते
खूप लोकांना ते रिलॅप्स होतं, ते पचत नाही. तुम्हाला जे पचतंय ते तुम्ही करा. ओके. तर एक्स्ट्रा रॉ पण खाऊ नका. पहिलं म्हणजे एकदमच फ्रूट ज्युसेस घेतले आम्ही, लगेच सगळ्या ज्युसेसवरती राहिलो. तुम्ही फळ खा. भाजीपाला जे आपण भाजी बनवून खातो तसंच खावा. सगळंच रॉवरती जाऊ नका. वेस्टमध्ये करतायत म्हणून आपल्याकडे तुम्ही करू नका ते, कारण आपल्या रिजनमध्ये ते पचणार नाहीये. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये गोड घालू नका. म्हणजे आमटी बनवताय तर पांढरी साखर घातलीच, गूळ घातलाच, ठीक आहे, काय काय वेळा बरं वाटतं, पण सारखं ती सवय नको. सगळ्या आमट्या गोडच नको, डाळी सगळ्या गोडच नको. आपल्याला शुगर कमी करायची आहे. म्हणजे शुगर हा सेकंड पॉईंट झाला. त्यानंतर जेवढं तुम्ही मैद्याचे पदार्थ कमी कराल, बिस्किट्स आहे, बेकरी प्रोडक्ट्स, पास्ता आहे, ब्रेड आहे, तेवढं तुम्हाला जास्त फायदा राहील. ॲटलिस्ट इफ यू आर अबाव 40, म्हणजे 40 पुढे असाल तर कमीत कमी याचा प्रयत्न करा. काय होतं त्याने की डायजेस्टिव्ह सिस्टीमला प्रॉब्लेम का पचतच, म्हणजे मी असं बघितलंय, ऐकलंय की तो जागच्या जागीच थांबतो मैदा आतड्यांमध्ये आणि मग डिरेल करतं, तुमचं कॅल्शियम कमी करतं बॉडीमधलं. तुमचं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बॉडीला जास्त प्रयत्न करावा लागतो तुमचं ते पचवायला. ओके. ढकलायला कारण फायबर नाही त्याच्यामध्ये, चिकटून राहतं. त्याच्यापेक्षाही पुढे कसं त्याला काही न्यूट्रिशन व्हॅल्यू नाहीये. बरोबर आहे. सार्डो आता नवीन आलेला आहे की ब्रेड सार्डोचा तुम्ही घ्या, तो चांगला आहे, फेअर इनफ. युरोपमध्ये ती थोडंफारच ते व्हीटचा ब्रेड किंवा पास्ता बनवतात, आपल्याकडे मैद्याचा बनवतात. आणि जिथं ऑप्शन नाही तिथे खावा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही म्हणाल की शवर्मा खावा, आम्ही खाणारच, आम्हाला आवडतो, किंवा वॉट एव्हर, प्रत्येकाची आवड आहे. पण तुम्ही जर रोगी असाल किंवा 40च्या पुढे असाल तर तो प्रयत्न करा, कट डाऊन करा. यंग लोकांना ते ऐकतील नाही ऐकतील मला माहित नाही, पण 40च्या पुढे असाल, तुम्ही एक मिड एजमध्ये आहात, आता तुम्हाला माहिती आहे की यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर लाईफ, तुम्हाला माहिती आहे की त्याच्या पुढे मला चांगलं राहायचं आहे, तर तुम्ही तो कट डाऊन करा. मैदा कमीत कमी करा किंवा खाऊ नका शक्यतोवर. साबुदाणा खाऊ नका, तुम्ही बिस्किटं खाऊ नका, तुम्ही साखरचा चहा पिऊ नका. आपल्याकडे जो चहा बनतो तो ॲसिडिटी वाढवतो, त्यामुळे तुम्ही लेमन टी पिण्याचा प्रयत्न करा. शक्यतो ब्लॅक कॉफी इज गुड, ब्लॅक कॉफी दररोज पिण्याचा प्रयत्न करा. अर्धा कप ब्लॅक कॉफी कंपल्सरी घेण्याचा प्रयत्न करा, बशर्ते तुम्हाला अल्सर वगैरे नसेल तर. आणि दुपारी 12च्या अगोदर. संध्याकाळी 6 वाजता घेतला आणि तुम्ही जर सांगितलं मला माझी झोपच येत नाही, मग चुकीच्या टाईमला तुम्ही घेतलं. थोडेफार अर्धा कप ब्लॅक कॉफी विच इज व्हेरी गुड, अँटीऑक्सिडंट चांगले मिळतात त्यांना. त्यानंतर तुमचं असेल की जेवण चावून चावून खावा, 32 वेळा चावा. खूप वेळा लोक चावत नाहीत. 5 मिनिटात जेवण उरकतं, जेवायला मला वेळ नाही लागत, फास्ट जेवण आहे माझं. हे चुकीचं असावं, हे चुकीचं आहे. त्यामुळे हे जास्त काही मोठ्या प्रॉब्लेम्स नाही आहेत, हे सिम्पलच गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, स्मॉल थिंग्स. म्हणजे गॉड ऑफ स्मॉल थिंग्स आपण जे म्हणतो की मोठं पण तुमच्या लहान गोष्टीमध्ये लपलेलं आहे. करेक्ट. ते इथेच आहे. त्यामुळे ते करून घ्या. त्याबरोबर तुम्ही जर काही नाही जमलं तर त्या पुढं मार्गदर्शन आपण करू शकतो, आपण करू शकतो. पण शक्यतोवर ह्या गोष्टी तुम्ही सिम्प्लिफाय करता आल्या पाहिजेत. मगाशी मी तुम्हाला म्हणाले की टीन एजमधली माझी मुलं आहेत आणि या पिढीमध्ये मला रागाचा इश्यू खूप पटकन जाणवतो की पटकन चिडणं, हायपर होणं, काही कारण नसताना घरामध्ये आत्ता छान चालले आणि एकदम स्फोटक वातावरण निर्माण होतं. तो हे अँगर मॅनेजमेंट सुद्धा नॅचरोपॅथी किंवा तुम्ही ज्या पद्धतीने डील करता यामध्ये होऊ शकतं का, आणि हे नेमकं का घडतंय सगळ्या गोष्टी? कसं होतं मॅडम, अँगर हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हिडन इमोशन्सवरनं येतो. तुम्ही काही अचीव्ह केलेलं नसेल किंवा तुम्हाला कशावरती राग असेल, कम्युनिटीबद्दल राग असेल, देशाबद्दल राग असेल, फॅमिलीबद्दल असेल, काही पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल असेल, तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या पोझिशनवरती असेल, सो दॅट कॅन बी एनिथिंग, मनीबद्दल असेल, लुक्सबद्दल असेल. वी हॅव 10 डिफरंट प्रॉब्लेम्स. त्याच्यावरनं राग कुठलाही येऊ शकतो. आजकाल ट्रॅफिकमध्ये थांबलो तरी आपण सिग्नलवरती पुढे मागे करतो किंवा सिग्नल तोडतो, पण तो सब्र नाहीये 30 सेकंड्स थांबण्याचा, पेशन्स नाहीये. सो ॲज अ सिविक सेन्स और ॲज गुड सिटिझन्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की हे आपण लोकांमध्ये हे मुरवावं. सगळ्याच गोष्टी पोलीस आणि पॉलिटिशियन नाही करू शकत. सेल्फ डिसिप्लिन आपल्याला तर एक्सपेक्ट आहे की देश चांगला झाला पाहिजे, शहर चांगलं झालं पाहिजे, तर आपण पण कुठे रिस्पॉन्सिबल आहोत. सगळ्याच गोष्टी पोलिसांनी कराव्यात, पॉलिटिशियननी कराव्यात, मग आपण त्यांना नावं ठेवणार असं नको ना. तर माझी रिक्वेस्ट असेल की त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना हे इम्पॉर्टंट आहे. ओके. म्हणजे जर आता मी तुम्हाला मगाशी म्हणत होतो की आपण चंद्र म्हणतो, चंद्र हा सगळी एनर्जी सूर्याकडनंच घेतो, बरोबर आहे. पण जर तुमच्या 8व्या
घरामध्ये साधारणतः तुम्ही प्रत्येकाने आपली पत्रिका बघावी असेल तर जर 8व्या घरामध्ये चंद्र आणि शनी जर असेल एकत्र तर खऱ्या अर्थानं उग्रता पण येते अंगामध्ये. आणि जर तुमच्या 10व्यामध्ये असेल शनी आणि चंद्र तर तुम्ही विरक्तीमध्ये येता. ओके. हे प्लेसमेंट्स आहेत. सांगण्याचा उद्देश होता किंवा समजा केतू तुमच्या 3ऱ्या ह्याच्यामध्ये असेल तर तुम्ही मारामारी पण करून लोकांची खून पण करू शकता. ओ बर. सो टू अंडरस्टँड द सायकोलॉजी आम्हाला हे यूज करावं लागतं. तुम्ही म्हणताय साधा प्रश्न आहे की अँगर कसा कमी करायचा. मी अॅक्युपंक्चर दिलं कमी होईल, ठीक आहे, आहार दिला कमी होईल, पण तो मुळापासून गेला पाहिजे याच्यासाठी समजणं इम्पॉर्टंट आहे. कुठल्या व्यक्तीची काय सायकी आहे. प्रत्येकाला काही लोकांना ओरडून सांगावं लागतं, काही लोकांना प्रेमानं सांगावं लागतं, काही लोकांना धपाटे देऊन किंवा मारून सांगावं लागतं. बरोबर आहे. काही लोकांना जेलमध्ये पाठवून सांगावं लागतं. म्हणजे प्रत्येकाला तीच गोष्ट सांगायची, बाबा चांगला सुधार, ती वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येते. त्याच्यासाठी आम्हाला कसं होतं, पेशंट समोर आहे तर त्याला मी अॅक्युपंक्चरनं खूप लोकांचे राग कमी केलेले आहेत, बीपी कमी झालेला आहे, डायबिटीज आहे, मान्य आहे, पण त्याबरोबर त्याची सायकोलॉजी जर मला कळली, रूट कॉज की का ट्रिगर होतं याचं, का ट्रिगर होतं आणि त्याची सायकोलॉजी काय, अनुवंशिकते जन्माला आल्यावरती त्याचा एक मेंटल पॅटर्न आहे, काही त्या पॅटर्नला जर तुम्ही फोकस केला की तुम्ही हे बदला गोष्ट. तुम्हाला राग आला तुम्ही पाणी प्या. ओके. तुम्हाला काय होतं, आजकाल लोकांना राग आला तर पाणी आधी प्यायचे, आजकाल दारू पितात किंवा 1 2 3 4 10 आकडे मोज मनातले. आता हे सगळे सिम्पटम्स आहेत. सी द आयडिया इज, तुम्ही दुःखी असला तरी तुम्ही दारू पिणार आहात, तुम्ही प्रेमामध्ये असले दारू पिणार आहात, पार्टी करणार असले दारू पिणार आहात, सेलिब्रेशन दारू पिणार आहात. सो आयडिया इज आय एम नॉट अगेन्स्ट अल्कोहोल, फेअर इनफ, तुम्ही प्या, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला कळू दे की हे कमी करायला लागेल. करेक्ट. तुम्हाला ह्याला सोडावंच लागेल जर तुम्हाला मानसिकरित्या बरं व्हायचं असेल तर, किंवा तुम्हाला स्वतःवरती एवढा कंट्रोल पाहिजे की मी एवढंच कट घेणार आहे, हे मनावरती आहे. आणि त्याचा उद्वेग खूप वेळा होतो. काही काही लोकांना राग, तुम्ही जर अल्कोहोल नका पिऊ म्हणालात तरी राग येतो. जसं मी म्हणालो मग अशी की वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. का राग येतो हे माहीत नाहीये, पण त्याला त्या आध्यात्मिकरित्या जर तुम्ही समजवलं किंवा अॅक्युपंक्चर दृष्टीने समजवलं, एक्सरसाइज करून तुम्ही जर राग काढला आपला बाहेर, दंड बैठक करून दररोजची एक एक्सरसाइज करून, ती एनर्जी आहे ना शेवटी. म्हणून हनुमंताचं प्रेयर केलं तुम्ही, हनुमान चालीसा दररोज म्हणालात, किंवा तुम्ही इस्लाममध्ये आहात दररोज नमाज तुम्ही पडली, डोकं शांत राहतं. इस्लाम सुद्धा चंद्रावरतीच आहे बघा. हो. आपले सगळे सण चंद्रावरती सुद्धा आहेत. म्हणजे आपल्या उपास जे आहेत बायकांचे चंद्रावरती आहेत. त्यामुळं मून प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन टुडेज लाईफस्टाईल ह्या युगामध्ये, कारण हा राहूचा युग आहे ना, टेक्नॉलॉजीचा युग आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे खूप लोकांना समजून घ्यायला. ओके. आणि अॅक्युपंक्चर, आहार, आणि त्याबरोबर एक पॉईंट सांगितलं, तुम्हाला कधी राग आला तर हे 3 उंगलीच्या मागं तुम्ही जर प्रेस केलं इथे तर खूप राग कमी होऊ शकतो. ओके. जर तुम्हाला फार कळलं नाही काही करायचं तर जस्ट हा एक पॉईंट प्रेस करा आणि 1 ग्लास पाणी प्या. एक क्विक रेमेडी घरच्या घरची. हा पॉईंट आम्ही म्हणतो की हे काम डाऊन करायला, माइंडला काम डाऊन करायला मदत करतं. किंवा आधी बिगबळी घालायची बघा कानामध्ये, करेक्ट, किंवा कान तुम्ही असं साधा प्रेस करा. फार राग आला तर तुम्ही कान प्रेस करा, कारण कानामध्ये पण पॉईंट्स आहेत. तर हे तुम्ही घरच्या घरी हे 3-4 उपाय करू शकता. सोपं आहे. करायचं असेल तर. नसेल तर तुम्ही जेन्युइनली समजून घ्या की राग काय येतोय, मला मंगळ कुठल्या कंडिशनमध्ये आहे, किंवा तुमचे पोट साफ झालंय का. कॉन्स्टिपेशन वन ऑफ द बिगेस्ट रिझन्स फॉर अँगर. ओके. हा, तुम्हाला राग येत असेल तर पोटाचा खूप संबंध आहे ना याच्याशी. तुमची हेल्थ सगळी पोटावर, नाभी हे तुमचं सूर्य आहे, सूर्यस्थान आहे. त्यामुळे इकडनं तुम्ही जर पोटानं चांगले आहात तर तुमची झोप चांगली होणार आहे. तुमचे पिरियड जर चांगले नसतील तरी पण तुमचं पोटाशी संबंध आहे, हॉर्मोन्स सगळे. डायबिटीज आहे तरी पण तोच आहे. तुम्हाला कॅन्सर जरी असला तरी पोटाशीच आहे, हार्ट जरी असला तरी पोटाशी आहे, लंग्स जरी असली पोटाशी आहे, तुम्हाला बोन्स तुमचे चांगले करायचे तरी पोटाशी आहे. सगळ्याचं मूळ कारण तुमचं स्त्रोत आहे पोटच. त्यामुळे इथे नाभीला तुम्हाला फोकस जास्त करायचा आहे. प्राणायाम जरी करताय तुम्ही, चेंजेस तुमच्या गटपासून होणार आहेत. गट हेल्थ, सेकंड ब्रेथ, गट फिलिंग, म्हणून ह्या नाम असं दिलेलं आहे. गोष्टी सगळ्या बदलत आहेत. अगदी जाता जाता अजून माणसे 2 मुद्दे आहेत की ज्यावरती मला विचारायचं तुम्हाला. दुसरं म्हणजे आता डिटॉक्सचं खूप फॅड येत आहे की डिटॉक्स, बॉडी डिटॉक्स करायची. हे नेमकं काय आहे आणि करणं कितपत, म्हणजे घरच्या घरी करणं कितपत
योग्य आहे आणि मग याचा संबंध झोपेशी आहे का, या 2 प्रश्नांच्या विषयी मला जाणून घ्यायचं. मॅडम, पहिल्यांदा डिटॉक्स हे आपल्याला काय वाटतं की कुठेतरी आपण गेलो किंवा कुठला प्रोडक्ट घेतला आणि अंगातले सगळे विषाणू गेले किंवा सगळे निगेटिव्ह टॉक्सिन्स गेले. हा, म्हणजे असं हे होत सकाळी नाही. उठल्यावरती स्पेसिफिक एखादं पाणी पिलं की माझं डिटॉक्स होतो किंवा मग असं असं Black खूप water आहे पिलं की हे ना, असं घेतलं. जिरा पाणी पिलं, धना पाणी फायदा पिलं. आहे त्याचा. हा. पण डिटॉक्स हा शब्द मुख्यतः एक मेडिकल सायन्स दृष्टीने चुकीचा आहे. कारण डिटॉक्सशिवाय तुमच्याकडे ऑर्गन्स आहेत ऑलरेडी. लिव्हर तुमचं साफसफाईला, तुम्ही लिव्हरला चांगलं नाही करू शकत. लिव्हर ऑलरेडी त्याचं काम करते साफसफाईचं. तुम्ही लिव्हरची एनर्जी वाढवू शकता. तुम्ही प्राणायाम केल्यावरती, चांगली झोप घेतल्यावरती, तुम्ही चांगलं डाएट घेतल्यावरती, अक्युपंक्चर केल्यावरती, प्रार्थना केल्यावरती तुमचं पित्त शमन होतं, तुमचं लिव्हरची एनर्जी वाढवू शकतो आपण. डिटॉक्स ही बॉडी ऑलरेडी करत आहे. नाकाद्वारे, स्किनद्वारे, किडनीद्वारे, इंटेस्टाईनद्वारे ऑलरेडी बॉडी डिटॉक्स करतंय. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये फ्रँकली सांगायचं तर. डिटॉक्स करतोय म्हणजे काय की आपण त्या सिस्टमची एनर्जी वाढवतोय. तुमचं जर डायजेशन स्लगिश असेल किंवा स्लो असेल, मेटाबॉलिझम स्लो झालेलं असेल, पोट साफ चांगलं होत नसेल, त्याला आपण पुश करतोय. म्हणजे काय, तुमचं पोट साफ होईल. एकदा इंटेस्टाईन, साधं कॅस्टर ऑइल घ्या तुम्ही. जाता आता तेच सांगतो, एरंडेल तेल, एक एरंडेल तेल 1 चमचा आठवड्यातनं 5 दिवस घ्या. रात्री झोपताना 1 चमचा. आठवड्यातून 5 दिवस, म्हणजे महिन्यातनं 5 दिवस, सॉरी, महिन्यातनं 5 दिवस तुम्ही एक ॲज अ ट्रायल, तुम्ही सगळे ॲज अ रुटीन म्हणून की दर महिन्याला 5 दिवस आम्ही एरंडेल तेल 1 चमचा पिऊ. 1 चमचा फक्त, जास्त नाही. तुम्ही बघा तुमची गट हेल्थ चांगली होत आहे. आणि ते कसं घ्यायचं? 1 चमचा फक्त रात्री झोपताना पिऊन टाकायचं. तेवढं फक्त 1 चमचा तुम्ही 5 दिवस करायचे. तुमचं पूर्ण सिस्टम लाईनमध्ये येण्यासाठी ते मदत करतं. पेरिस्टाल्टिक मुवमेंट चांगली करते तुमची. म्हणजे पोटाचे आतडे चांगले झाले की मग तुमचं हॉर्मोन्स, गट हेल्थ चांगली व्हायला लागली, तुमचं डोकं पण चांगलं होतं. तुमची गट हेल्थ चांगली झाली की तुमचं सिकार्डियन रिदम, दिनचर्या चांगली होते. आणि तुम्ही 8 नंतर शक्यतोवर किंवा 9 नंतर शक्यतोवर खाऊ नका. आयडियली 6 नंतर खाऊ नका. पण आपल्या लाईफस्टाईलमध्ये होत नाही ते. रात्री जेवण थोडंसं कमी ठेवा. आणि हे कमी ठेवून तुम्ही जर पोट तुमचं चांगलं झालं तर तुम्हाला झोप तर येणारच येणार आहे. आणि जर नाही झाली, झोप नाही आली, तर तुम्ही लेफ्ट नॉस्ट्रिल ब्रीदिंग जेवणानंतर 1 तासाभरानंतर राईट नॉस्ट्रिल बंद करून फक्त डावीकडनं श्वास घ्या, डावीकडनं सोडा, असं 21 वेळा. आणि 21 वेळा अनुलोम विलोम. एवढं जर तुम्ही केलं ॲज अ ट्रायल तर तुम्हाला झोप येईलच येईल. त्याबरोबर आधीच्या काळी ना काशाच्या वाटीनं तेल लावून पाय घासायचे, ते तुम्ही करा. हे तुम्हाला खूप मदत करेल. चौथं म्हणजे मॅग्नेशियम ग्लायसिनेट. हे डिनरनंतर एक टॅबलेट घ्या. आजकाल मॅग्नेशियमची खूप कमतरता आहे लोकांमध्ये. अच्छा. तर ते मॅग्नेशियम ग्लायसिनेट घ्या, जेणेकरून तुमच्या मसल्स पण रिलॅक्स होतील. 1 महिनाभर घ्या तुम्ही. साईड इफेक्ट नाही आहे जास्त, किंवा साईड इफेक्ट नाहीच आहे मुख्यतः. 1 महिन्याच्या पुढं करू नका. तुम्ही बघा कसं वाटतंय तुम्हाला. मग झोप पण तुमची चांगली होईल. हा 5वा. 6वा म्हणजे कॅमोमाईल टी आहे. म्हणजे तुम्हाला ॲमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती किंवा कुठेही कॅमोमाईल टी मिळते, तर तुम्ही कॅमोमाईल टी घेऊ शकता. हे सिम्पल गोष्टी तुम्ही जर केलं आणि जास्त जर नाही काही कळलं, कुठलंही पुस्तक वाचायला घ्या, आपोआप झोप येईलच तुम्हाला. बरोबर आहे. झोप गॅरंटी येईल तुम्हाला. त्यामुळे डिटॉक्स हा एक फॅड आहे. आपण म्हणतो की हे डिटॉक्स, असं नसतं. बॉडी ऑलरेडी डिटॉक्स करतीये, आपण त्याला मदत करतो डिटॉक्स चांगलं करायला. त्यामुळे असं काही होत नाही. तुम्ही जिरा हे घेताय, चहा घेताय, जिरा वॉटर घेताय, तर तुमचं पित्त शमन होतं, तुम्हाला बरं वाटतं. पण डिटॉक्स होत नाही. डिटॉक्सचे मार्ग बॉडीकडे ऑलरेडी आहेतच. तुम्ही बॉडीला डिटॉक्स त्याला काय सांगणार? एवढे बिलियन ट्रिलियन सेल्स आहेत, त्याला काय काय करणार आहे तुम्ही? खरंच आहे. आणि मग कन्फ्यूज होतं ना की मी नेमकं काय फॉलो करू, हे मला लक्षात येत नाही. जेव्हा मी असं n नंबर ऑफ थिंग माझ्यासमोर येत राहतात, तर मला आजकाल गुगल किंवा असे अनेक सेल्फ व्हिडिओज येतात की ते जे दावा करतात की हे घ्या म्हणजे हे छान होईल, आपली लिव्हर की शक्ती बढ़ाना चाहते हो तो ये लो, किडनी की शक्ती. म्हणजे हे सगळं जे ना, जे कन्फ्युजिंग होतं आणि त्याच्याने आपल्याला नेमकं लक्षात नाही की मी काय फॉलो करू. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी कन्फ्युजन ऑर्गन्सला चांगलं करणं किंवा एनर्जी वाढवणं, दॅट इज देअर, हे बरोबर आहे. पण डिटॉक्स आपण जे म्हणतो की डिटॉक्स करायला चाललो, हे खरं म्हणणं चुकीचं. कारण बॉडीला तुम्ही फक्त मदत करू शकता. आपण काय केलंय, त्याला सिस्टममध्ये टाकण्यापेक्षा आपण त्याला क्विक फिक्स केलेलं आहे. डिटॉक्स करू 5 डेजचा, 10,000 भरू डिटॉक्स करू. तसं नसतं. तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये डिटॉक्स करायचा आहे. दररोज व्यायाम करायचा आहे, चांगली झोप घ्यायची, सूर्यप्रकाशामध्ये बसायचं आहे. आणि त्याबरोबरीनं तुम्हाला महिन्यातनं एकदा तुम्ही मसाज घ्या, शिरोधारा घ्या. हे बॉडीला खूप मदत करतं. बस्ती घ्या तुम्ही, कधी लागलं तर एनिमा घ्या.
लागलं तर जर तर त्यामुळे ह्याचं गायडन्स तुम्ही घ्या. करेक्ट. आपल्या आपण करू नका. आणि आजकाल गव्हर्नमेंट पण आता हे केलेलं ना, तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही याच्यावरती बोला, नसेल तर तुम्ही बोलू नका. तर काय कन्फ्युजन होतं. पण माझा प्रयत्न आहे इन माय ओन स्मॉल वे हा प्रपोगेट करावा. नक्कीच. आणि ही सगळी इतकी छान चर्चा आपली झाली आतापर्यंत, आणि मला त्याच्यातनं मी असा सारांश काढते की डॉक्टरकडे जाण्याच्या वेळ येण्याच्या अगोदर तुम्हाला जर स्वतःच्या हेल्थवर काम करायचं असेल तर तुम्ही छान आहार घ्या, प्रार्थना प्राणायाम करा, थोडंफार तुम्ही एक्सरसाइज करा, आणि काही म्हणजे त्याच्यातूनही काही राहिलंच तर मग तुमच्यासारखे छान डॉक्टर आहेत की जे मदत करू शकतात. क्रॉनिक डिसीज जे आहेत जे वर्षानुवर्षे, त्याच्यावर ॲक्युपंक्चर थेरपी आहे, ती तुम्ही उपचार पद्धतीने बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. बरोबर. ट्रू. खूप छान ही साधक बाधक चर्चा वाटली, आणि मला असं वाटतं की या आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने खूप साऱ्या लोकांचे जे सिम्पल शंका आहेत, डाऊट्स आहेत, ते क्लिअर झाले असतील. तर आता हा पॉडकास्ट ऐकणाऱ्या लोकांना जर असं वाटलं की हे आम्हाला शिकायचं आहे किंवा तुमच्यापर्यंत पोचायचं आहे, तर मी नंबर देईनच, पण शिकायचं असेल तर तुम्ही काही हेल्प करू शकता का त्याच्यात? मॅडम, आम्ही आता कोर्सेस चालू केलेले आहेत ज्याच्यामध्ये आम्ही नॅचरोपॅथीचे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये आम्ही आहारशास्त्र किंवा थेरपी इथे शिकवतोय. त्याबरोबरीनं आम्हाला हे आम्ही साधारण ऑगस्टमध्ये चालू करणार आहोत. त्यानंतर आम्ही ब्रेथवर किंवा प्राणायामचे वेगवेगळे प्रकारे आम्ही शिकवत आहोत, जेणेकरून लंग कॅपॅसिटी वाढवणे हे आहे. त्याबरोबर न्यूरोथेरपी पण आहे, जेणेकरून मस्क्युलर स्ट्रक्चर ह्याला पण आपल्याला चांगलं करता येतं. कारण आजकाल पेन खूप आहे लोकांना, कम्प्युटरती बसून मानेचे पेन आहेत, बाईक चालवून, गाडी चालवून, पाठीचे, गुडघ्याचे प्रॉब्लेम आहेत. तर हे पण लोकांना शिकता यावं आणि हे जेन्युइनली शिकता यावं. कारण खूप लोक आमच्याकडे येतात थेरपिस्ट म्हणून किंवा शिकण्यासाठी येतात, पण त्यांना राईट गायडन्स मिळालेला नसतो. आणि आपण वाजवी किंमत किंवा कमीत कमी फीजमध्ये जर शिकवू शकलो लोकांना आणि हे स्प्रेड करू शकलो तर जेन्युइनली स्किल इंडिया पुश आपण करू. नक्कीच. खूप उदात्त आणि छान विचार आहे हा सगळा. तुमचा इतका छान हेतू आहे, इतका सुंदर, आणि तुमच्या सगळ्या कार्याला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. एंड नोटला जाता जाता आपल्या दर्शकांसाठी अशा 3 त्रिसूत्री सांगा की त्या केल्यानंतर त्यांची जी लाईफ आहे ओव्हरऑल ते छान हेल्दी लाईफ जगतील. बेसिक 3 सांगायचे झाले तर तुम्ही दररोज रात्री झोपताना 1 चमचा त्रिफळा चूर्ण तरी घ्या, किंवा गोळ्या असतील तर 4 त्रिफळा चूर्णाच्या गोळ्या कंपल्सरी घ्या. म्हणजे तुमचं पोट चांगलं राहील, वात पित्त कफला हे बॅलन्स करतं, तुमचं शांत झोप पण लागते, आणि हे तुम्ही आयुष्यभर करू शकता. आणि हे च्यवनप्राशसारखं काम करतं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. त्यामुळे तुमची एजिंग होत नाही, तुमचे केस चांगले राहतात, तुमचे स्किन चांगले राहते, डोळे चांगले राहतात. त्यामुळे त्रिफळा चूर्ण हे तुम्ही कंपल्सरी घ्यावं, आयुष्यभर घ्यावं, काहीही साईड इफेक्ट नाही आहे. हे पहिलं. दुसरं, तुम्ही प्राणायाम दररोज करावा, कमीत कमी अर्धा तास प्राणायाम लोकांनी कंपल्सरी करावं. फक्त कुठला प्राणायाम करावा किंवा काय नाही करावं ह्याचं कृपया मार्गदर्शन घ्यावं, आणि त्याचा एक प्रोटोकॉल बनवून आयुष्यभर ते करावं. तिसरं म्हणजे जेवण चावून चावून खावं. सगळ्यात म्हणजे फास्ट जेवण जीव नये. म्हणजे मी माझ्यावर सांगतोय, कारण मला सवय होती खूप फास्ट जेवायची. जेव्हा मी हे बदललं तर माझ्या मनामध्ये, माझ्या आत्मविश्वासामध्ये किंवा ओव्हरऑल माझ्या आकलनशक्तीमध्ये सुद्धा फरक पडला ह्या सोप्या 3 गोष्टींनी. तुम्ही कृपया करा आणि आम्हाला याचा अपडेट द्या. नक्कीच. आणि या त्रिसूत्री मंडळी तुम्ही जर अंमलात आणल्या तर तुमच्या लाईफमध्ये कसे बदल होत आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा हा विषय, आणि याविषयी तुम्हाला आणखी काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते नक्की आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा, किंवा डॉक्टरांचा नंबर मी देणार आहे, त्यांच्याशी तुम्ही व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकता, तुमच्या शंका त्यांना विचारू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यातला कुठला पॉईंट आवडला की ह्यावर डिस्कशन खूप छान वाटलं तुम्हाला, तर तो पॉईंट आणि ते ड्युरेशनसुद्धा आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो आज इतकी छान माहिती तुम्ही आपल्या दर्शकांना दिली आणि इतक्या सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि मुळात माझी ॲक्युपंक्चरविषयीची जी भीती आहे ती घालवली. सो खूप छान, आणि मला बॅक ऑफ द माइंड खूप गोष्टी रिकॉल होत आहेत की येस, या सगळ्या गोष्टी आपल्या डे टू डे लाईफमध्ये घडताना आपण चुकतोय. आणि ॲज अ आई किंवा ॲज अ घरातली एक स्त्री म्हणून मला असं की हां, आता या गोष्टी घरामध्ये बदल केल्या तर आपल्या मुलांची किंवा घरातल्या सदस्यांची लाईफस्टाईल छान राहू शकेल, आणि काही अडलंच तर तुम्ही आहातच मार्गदर्शन करायला. सो खूप खूप मनापासून आभार इतकी छान माहिती सांगितल्याबद्दल. धन्यवाद.